हॅलो अँड वेलकम यू ऑल वन्स अगेन. आय होप तुम्ही सर्वजण आपला बोर्ड एक्झामचा व्यवस्थित स्टडी करत आहात आणि त्याच बोर्ड एक्झामसाठी आपण जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जो लेसन बघत होतो, ज्याचे आपण ऑलरेडी 2 पार्ट मध्ये प्रिव्हियस पूर्ण लेसन जो आहे त्यामधले इम्पॉर्टंट डेरिव्हेशन्स ते आपण कसे सॉल्व्ह करणार आहोत, कोणते क्वेश्चन्स एक्सपेक्टेड आहेत, हे सर्व काही आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. आणि देन फायनली आजचा आपला हा जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जो आहे त्याचा थर्ड आणि फायनल पार्ट जो आहे तो आपण घेऊन आलेला आहोत, ज्यामध्ये आपल्याला मेनली 3 डेरिव्हेशन जे आहेत हे कम्प्लीट करायचे आहे. त्यामध्ये आहेत आपल्याकडे सेल्फ इंडक्टन्स, व्हॉट इज सेल्फ इंडक्टन्स, त्याची डेफिनेशन, एसआय युनिट, त्याच्याशी रिलेटेड जे डेरिव्हेशन असेल आणि त्या न्यूमरिकलच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्यामध्ये असलेला इम्पॉर्टंट फॉर्म्युला, हे इक्वलीच आपण इम्पॉर्टंट बघणार आहोत. फॉर म्युच्युअल इंडक्टन्स सेम स्टोरी, आणि पुन्हा एकदा ट्रान्सफॉर्मर साठी पुन्हा एकदा आपण सेम स्टोरी सेम डेरिव्हेशन जे आहे हे रिपीट करणार आहोत. सो आजची स्लाइड जी आहे, आजचा आपला पार्ट 3 जो आहे, यामध्ये वन्स अगेन आपल्याला 3 इम्पॉर्टंट डेरिव्हेशन जे आहेत हे आपल्याला कव्हर करायचे आहेत. सो आणखी टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात. आपला जो पहिला डेरिव्हेशन जो आहे दॅट इज द सेल्फ इंडक्टन्स. त्याआधी फक्त एक क्विकली आपण रिवाइज करूया की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जो आहे यामध्ये आपण काय स्टडी करत असतो आणि ह्या सर्व स्टडीचा आणि देन आपले हे आजचे 3 डेरिव्हेशन आहे यांच्याशी एक्झॅक्टली कसा रिलेशन एस्टॅब्लिश होतोय. सो आपण स्टडी करतो आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. म्हणजे एक्झॅक्टली काय आहे ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये, तर आपल्याकडे कुठेतरी एक मॅग्नेटिक फील्ड असणार आहे आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण एखादा जर करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस जर केला आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आता काही चेंज जर होत असेल तर त्या ठिकाणी करंट किंवा आपण बोलूया ईएमएफ जो आहे हा प्रोड्यूस होणार आहे आणि ह्याच प्रोसेसला आपण बोलणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग ह्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा जो स्टडी जो आहे एकदम इनिशियल वाला स्टडी तो आपल्याला फॅराडेज नावाच्या सायंटिस्टने दिला होता आणि त्याने आपल्याला फॅराडेजचे लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे आहेत हे आपल्याला सांगितले होते विथ द हेल्प ऑफ व्हेरियस लॉज. त्यापैकी पहिला लॉ जो होता हा इटसेल्फ आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे डेफिनेशन सांगतो, फक्त एक स्टेटमेंट आहे ते आपल्याकडे. आणि सेकंड जो आहे यामध्ये आपल्याला ऍक्च्युअली इथे असलेली मॅग्नेटिक फील्ड आणि देन प्रोड्यूस झालेला ईएमएफ यांच्यामध्ये एक्झॅक्टली काय रिलेशन एस्टॅब्लिश झालेलं आहे ते आपल्याला फॅराडेजने त्याच्या सेकंड लॉ मध्ये दिलं होतं, जे वन्स अगेन आजच्या आपल्या डेरिव्हेशन्स मध्ये आपण युज करणार आहोत. 3ही डेरिव्हेशन मध्ये आपण ह्या फॅराडेजचा फर्स्ट आणि सेकंड दोन्हीही लॉ जे आहेत याला युज करणार आहोत. आणि फॅराडेजचा सेकंड लॉ जो आहे आपल्याला असं सांगतो की प्रोड्यूस झालेला ईएमएफ जो असेल इज इक्वल टू द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स, हा असेल आपला फॅराडेजचा सेकंड लॉ. आणि ह्या 2 लॉच्याच हेल्पने आपल्याला हे 3 डेरिव्हेशन जे आहे 3 पॉइंट जे आहेत आजचे ते आपण कंप्लीट करणार आहोत. सो आपल्याकडे आहे सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स आणि ट्रान्सफॉर्मर, आणि हे 3ही डेरिव्हेशन जे आहेत आपण इमिजिएटली स्टार्ट करणार आहोत. सो आजचा आपला पहिला टॉपिक आहे सेल्फ इंडक्शन किंवा सेल्फ इंडक्टन्स म्हणजे काय, आणि यामध्ये आणखी जे छोटे छोटेसे पॉइंट्स आहेत हे सर्व आपण कंटिन्यू करूयात पुढे. सो आजचा आपला पहिला पॉइंट जो आहे, आणि ह्या सेल्फ इंडक्टन्स वरती जे टाइप ऑफ क्वेश्चन्स पॉसिबल आहेत आपल्या एक्झाम मध्ये त्याला मी इथे डिफरंट फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे आणि किती मार्कासाठी कसा क्वेश्चन्स आपल्याला एक्सपेक्टेड आहे आणि त्याचं आपण आन्सर सुद्धा कसं लिहायला हवं हे सर्व आपण डिटेलमध्ये इथे डिस्कस करणार आहोत. सो आपल्याकडे सेल्फ इंडक्टन्स साठी क्वेश्चन असे पॉसिबल आहे. नंबर 1, एक्सप्लेन व्हॉट इज सेल्फ इंडक्टन्स. हा पूर्ण 4 मार्कासाठी आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये क्वेश्चन जो आहे हा येऊ शकतो. नाव व्हॉट इज सेल्फ इंडक्टन्स मध्ये आपल्याला फक्त सेल्फ इंडक्टन्सची डेफिनेशन सांगायची नाहीये, तर त्या पूर्ण प्रोसेसला एक्सप्लेन करायचं आहे. देअरफॉर तो आहे 4 मार्काला. जर आपल्याला फक्त डेफिनेशन जर विचारणार असेल व्हॉट इज सेल्फ इंडक्टन्स और व्हॉट इज सेल्फ इंडक्शन, ती फक्त 1 मार्कासाठी आपल्याला डेफिनेशन विचारली जाऊ शकते. आणखी 2 मार्कासाठी आपल्याला ह्या सेल्फ इंडक्टन्सची डेफिनेशन आणि कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स जो आहे त्याची डेफिनेशन किंवा त्याचं एसआय युनिट जे आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. अल्सो ह्या सेल्फ इंडक्टन्सचा जो काही फॉर्म्युला डिराईव्ह होणार आहे त्या फॉर्म्युल्यावरती न्यूमरिकल सुद्धा आपल्याला विचारू शकता. ते न्यूमरिकल 2 किंवा 3 मार्कासाठी पॉसिबल आहे. डिपेंड्स की त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कोणती इंडिव्हिज्युअल फिजिकल क्वांटिटी जी आहे ही आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो आपण स्टार्ट करूया. आपलं पहिलं डेरिव्हेशन जे आहे
व्हॉट इज सेल्फ इंडक्टन्स. मग हे सेल्फ इंडक्टन्स म्हणजे एक्झॅक्टली आहे काय, आणि त्यामध्ये कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि आपला डेरिव्हेशनचा जो पार्ट आहे आपण वन आफ्टर अनदर कंटिन्यू करूया. सो आपल्याकडे असणार आहे एक कॉईल, एक सिंगल इलेक्ट्रिकल सर्किट असणार आहे. यामध्ये इथे ही जी येलो कलरने आपण जी ड्रॉ केली आहे ही असणार आहे कॉईल. ऑफकोर्स ती कंडक्टरची बनलेली असणार आहे. मग ह्या कॉईल जी आहे ह्या कॉईलला आपण कनेक्ट केलं आहे दोन्ही साइडला. सर्वात आधी एक डिव्हाइस इथे आहे RH ने रिप्रेझेंट केलेली, दॅट इज द रिओस्टॅट. मग आता हा रिओस्टॅट एक्झॅक्टली काय असतो, तर तो आपल्याकडे एक छोटीशी डिव्हाइस आहे ज्याचं इव्होल्युशनची प्रोसेस जी आहे आपण क्विकली स्टडी करूया. सो सर्वात आधी इन्व्हेंट झाले रेझिस्टर, आणि रेझिस्टरचं काम असतं करंटला अपोज करण्यासाठी आपण आपल्या गिवन इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये रेझिस्टन्स जो आहे याला यूज करतो. नाव करंटला अपोज करणे यामध्ये त्याचे सर्व ऍप्लिकेशन जे आहेत त्यामध्ये कव्हर होतात. विच मीन्स जर आपल्याकडे एखादी सेन्सिटिव्ह डिव्हाइस असेल आणि त्या डिव्हाइसला जर आपल्याला लार्ज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पासून जर प्रोटेक्ट जर करायचं असेल तर त्याच्या आधी आपण असे रेझिस्टन्स जे आहेत हे कनेक्ट करतो. बट गिवन रेझिस्टन्स जर असेल, रेझिस्टर जर असेल तर त्याच्या व्हॅल्यूज फिक्स असतात. आणि जर आपल्याला एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये कंटिन्युअसली जर रेझिस्टन्सच्या डिफरंट व्हॅल्यूज जर हव्या असतील, अशा केसेसमध्ये आता अल्टरनेट म्हणून आपण इन्स्टेड ऑफ रेझिस्टर आयदर आपण रेझिस्टर बॉक्स यूज करू शकतो किंवा आपण यूज करू शकतो रिओस्टॅट. मग हे रिओस्टॅट किंवा रेझिस्टन्स बॉक्स जे असतात यामध्ये आपण आपल्या रिक्वायरमेंट नुसार रेझिस्टन्सच्या व्हॅल्यूज चेंज करू शकतो, जे की आपल्या रेग्युलर रेझिस्टर जे असतात त्यामध्ये त्या व्हॅल्यू चेंज करण्यासाठी याला कम्प्लिटली रिप्लेस करावं लागेल. बरं, आता बिकॉज आपण इथे रिओस्टॅट यूज करणार आहोत त्यामुळे आता आपल्याला त्या इंडिव्हिज्युअल डिव्हाइसचा रेझिस्टन्स चेंज करण्यासाठी त्याला रिप्लेस करण्याची आवश्यकता नाही, तर त्यामध्ये आपण छोटेसे ऍडजस्टमेंट करणार आहोत. तर हा असेल आपल्याकडे रिओस्टॅट, ज्याच्या हेल्पने आपण आपल्या गिवन सर्किटचा रेझिस्टन्स चेंज करू शकतो, की जो पुढे जाऊन आपल्या गिवन सर्किटमध्ये इथे ह्या बॅटरीच्या हेल्पने अप्लाय झालेलं जे व्होल्टेज जे आहे याची व्हॅल्यू आपण चेंज करू शकतो. यासाठी इथे आपण हा रिओस्टॅट यूज केलेला आहे. देन त्यानंतर आहे आपल्याकडे बॅटरी. ऑफकोर्स इलेक्ट्रॉनिक्सचा कोणताही एक्सपेरिमेंट असेल विदाउट सेल और बॅटरी तो पॉसिबल नाही. सो आपण आपल्या डिव्हाइस मध्ये कनेक्ट केलेली आहे एक बॅटरी, ज्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल जे आहे अशा पद्धतीने इथे ऑलरेडी शोन आहेत. आणि देन आपल्या सर्किटमध्ये करंट जो पास होणार आहे त्या अशा डायरेक्शनने करंट पास होईल. अल्सो इथे एक की सुद्धा यूज केलेली आहे. याला आयदर आपण स्विच और की असं बोललं तरीही चालेल. आणि कीचा रोल जो असतो हा ऍटलिस्ट आपण 12th स्टँडर्डला आहोत तर सर्वांना माहिती असणं एक्सपेक्टेड आहे की आपलं गिवन सर्किट ऑन किंवा ऑफ करण्यासाठी आपण यूज करणार आहोत इथे असलेला स्विच और की. हे असेल आपल्या एंटायर डायग्राम मध्ये यूज झालेले डिफरंट इंडिव्हिज्युअल छोटे छोटेसे पार्ट, जे मिळून बनणार आहे आपला सेल्फ इंडक्टन्स साठी इलेक्ट्रिकल सर्किट डायग्राम. नाव ह्या डायग्रामला एक्सप्लेन करण्यासाठी आपण आपल्याला माहिती असलेल्या ह्याच गोष्टी ज्या आहेत ह्या आपण आता फक्त काहीतरी स्टेटमेंटच्या फॉर्म मध्ये आपण लिहिणार आहोत. जसं मी ऑलरेडी प्रिव्हियस लेक्चरलाही तुम्हाला सांगितलं आहे की आपल्या मॅक्झिमम डेरिव्हेशनचा स्टार्ट जो असतो तो आपल्याला करायचा असतो पहिला पॉइंट कन्सिडर पासून. मग इथे आपण काय कन्सिडर करतो आहोत, आपण एंटायर डायग्रामच कन्सिडर करतो आहोत. सो आपल्याला एका पॉइंट मध्ये ते लिहायचं आहे की आपण इथे एक्झॅक्टली ह्या डायग्रामला एक्सप्लेन कसं करणार आहोत, त्यासाठी इन्व्हॉल्व झालेल्या स्टेप्स काय असतील हे आपण सर्व बघूयात. सो पहिला पॉइंट असेल आपल्या डेरिव्हेशनचा नंबर 1, तो असेल आपण स्टार्ट करणार आहोत कन्सिडर पासून. सो आपण काय कन्सिडर केलं आहे, कन्सिडर अ कॉईल पासून आपण स्टार्ट करू शकतो. कन्सिडर अ कॉईल, ही कॉईल कशी आहे तुम्हाला एक्सप्लेन करता येत असेल. वन्स अगेन वेल अँड व्हेरी गुड. ही सर्क्युलर कॉईल आहे की त्या कॉईलचा शेप कसा आहे किंवा ती कोणत्या मटेरियलची बनलेली आहे, फॉर एक्झाम्पल कॉपरची बनलेली आहेत का, या सर्व गोष्टी जर तुम्हाला सांगता आल्या वेल अँड व्हेरी गुड, त्यासाठी एक्स्ट्रा पॉइंट्स. बट जर सांगता येत नसेल तर सर्वात सिंपल स्टेप की जी मी या आधीच्याही डेरिव्हेशन्स मध्ये यूज केला आहे, कन्सिडर अ कॉईल ऍज शोन इन द सर्किट डायग्राम असं बोललं तरीही चालेल. यामुळे आपल्याला काही एक्स्ट्रा पॉइंट्स भेटणार आहेत का, नाही. फक्त आपल्या डेरिव्हेशनचा जो स्टार्ट जो व्हायला हवा तो एका पर्टिक्युलर वे मध्ये होणार आहे. सो आपण कन्सिडर केलं कन्सिडर अ कॉईल. आता ही कॉईल कशी कन्सिडर केली आहे किंवा काय आहे,
कन्सिडर अ कॉइल इज कनेक्टेड. ही कॉइल कुठे कनेक्ट केली आहे? नंबर 1 आपण कनेक्ट केला आहे एक रिओस्टॅट RH असं सिम्बॉलने आपण सांगणार आहोत तिथे. त्यानंतर अ बॅटरी अँड अ की K ऍज शोन इन द सर्किट डायग्राम. अशा 1 ते 2 पॉइंट्स मध्ये आपल्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन जे आहे हे आपण कंप्लीट करणार आहोत. नाव सेल्फ इंडक्टन्स म्हणजे एक्झॅक्टली काय होतंय? तर आपल्याकडे ही जे सर्किट जे आहे या सर्किट मध्ये जेव्हा आपण हा स्विच जो आहे याला आपण क्लोज करणार आहोत, आपल्या सर्किट मधनं करंट जो आहे हा पास व्हायला स्टार्ट होईल. मग इथे आपण प्रोसेस समजून घेऊया की एक्झॅक्टली काय होतीये आणि देन त्याच्या हेल्पने आपण क्विकली डेरिव्हेशन्स कसं डिराईव्ह करणार आहोत ते बघूया. सो आपल्या सर्किटमध्ये सर्वात आधी आपण करंट जो आहे हा पास करणार आहोत. करंटमुळे काय प्रोड्यूस होतो? करंटमुळे प्रोड्यूस होणार आहे मॅग्नेटिक फील्ड. त्याला आपण एक्सप्रेस करणार आहोत इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. मग करंटने प्रोड्यूस केला मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक फ्लक्स, ज्यामध्ये जर चेंज जर झाला तर पुन्हा एकदा प्रोड्यूस होणार आहे ऍडिशनल EMF ड्यू टू इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो प्रोसेस पुन्हा एकदा समजून घेऊया. करंट जो आहे करंटने प्रोड्यूस करणार आहे मॅग्नेटिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर चेंज जर झाला तर तो प्रोड्यूस करणार आहे EMF बाय द प्रोसेस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला रिलेशन एस्टॅब्लिश करायचं आहे बिटवीन दिस EMF अँड द करंट. आणि ते डेरिव्हेशन डिराईव्ह करत असताना, रिलेशन एस्टॅब्लिश करत असताना आपला जो वे असणार आहे, आपण आधी ह्या करंट आणि फ्लक्स मध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करूया आणि फ्लक्स आणि EMF मध्ये रिलेशन जे आहे हे आपल्याला ऑलरेडी फॅराडेजने एस्टॅब्लिश करून दिलेलं आहे. सो सिंपल 2 किंवा 3 स्टेप मध्ये आपलं हे डेरिव्हेशन जे आहे हे कम्प्लीट होणार आहे. याचा सिक्वेन्स, याची पाथ समजणं हे खूप इम्पॉर्टंट आहे की जे एक्स्ट्रीमली इझी आहे. आता आपल्या सर्किटमध्ये कोणताही करंट पास होत नाहीये कारण स्विच जे आहे हे स्विच ओपन आहे. आता जर मी हे स्विच क्लोज जर केलं, आता आपल्या सर्किटमधनं करंट पास होतो आहे, ज्यामुळे प्रोड्यूस होणार आहे मॅग्नेटिक फील्ड, ज्यामध्ये चेंज झाल्यामुळे प्रोड्यूस होणार आहे EMF. आणि आपल्याला रिलेशन एस्टॅब्लिश करायचं आहे बिटवीन दिस EMF अँड द करंट. आणि यासाठी आपण पाथ सिलेक्ट करणार आहोत. आधी करंट आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये रिलेशन आणि ह्या मॅग्नेटिक फील्ड आणि देन EMF मध्ये असलेलं रिलेशन. अशा वेने आपलं हे डेरिव्हेशन आपण डिराईव्ह करणार आहोत की जे एक्स्ट्रीमली इझी आहे आणि हार्डली 3 ते 4 स्टेप मध्ये हे डेरिव्हेशन कम्प्लीट होणार आहे. सो आपण बघूया इथे रिलेशन जे आहे हे रिलेशन काय एस्टॅब्लिश होत आहे. आता इथे ही इंडक्टन्सची प्रोसेस होतीये, ही तर प्रोसेस आपल्याला समजली. बट इथे काय रिझन आहे की याला आपण सेल्फ इंडक्टन्स असं बोलतो आहोत. बिकॉज आपलं हे जे सर्किट आहे हे एकच सर्किट आहे. त्याच सर्किटमध्ये करंट पास होईल, त्याच सर्किटमध्ये मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज होईल आणि पुन्हा एकदा त्याच सर्किटमध्ये EMF प्रोड्यूस होईल. ही सर्व काही प्रोसेस एकाच सर्किटमध्ये होते आहे. देअरफॉर याला बोलणार आहोत आपण सेल्फ इंडक्टन्स. आणि सेल्फ इंडक्टन्स साठी आपण हा छोटासा सिक्वेन्स यूज करणार आहोत. सो जसं आपलं डिसाइड झालंय की आपल्याला इथे प्रोड्यूस झालेला जो मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याचा आणि हा करंट जो आहे यांच्यामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करायचं आहे. सो हे रिलेशन सुद्धा एक्स्ट्रीमली इझी आहे की आपल्या सर्किट मधला करंटची व्हॅल्यू जेवढी इन्क्रीज होईल किंवा जेवढी हाय असेल, जेवढी जास्त असेल, त्या ठिकाणी प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे असेल त्याची सुद्धा व्हॅल्यू तेवढीच जास्त असणार आहे. एकदम बेसिक गोष्ट आहे. सो आपण रिलेशन असं एस्टॅब्लिश करूया. द मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस्ड इन द सर्किट और अ कॉइल आपण बोलूया हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे टू द करंट. एवढं सिंपल रिलेशन आहे. बिकॉज हे सर्व एकाच सर्किट मध्ये होत आहे त्यामुळे इथे फ्लक्स आणि करंट यांना प्रायमरी सेकंडरी असे ऍडिशनल सफिक्स यूज करण्याची, सिम्बॉल्स यूज करण्याची आपल्याला अजून तरी रिक्वायरमेंट नाही. सो आपला हा जो फ्लक्स जो आहे मॅग्नेटिक फ्लक्स की जो करंटमुळे प्रोड्यूस झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मग आपण ऍज ऑलवेज आपली जी प्रोसिजर आहे की आपण इथे यूज करणार आहोत एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आणि ह्या पर्टिक्युलर केसमध्ये आपण जो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट जो यूज करणार आहोत त्याला आपण रिप्रेझेंट करणार आहोत सिम्बॉल L ने, ज्याचा मिनिंग जो आहे याला आपण बोलणार आहोत इट इज द कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. So we have
एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला आहे आपण इथे आणि त्या कॉन्स्टंटला बोलणार आहोत आपण कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. पुढे जाऊन या कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्सलाही डिफाइन करण्यासाठी आपल्याला 1 मार्काचा क्वेश्चन पॉसिबल आहे. सो हे झालं आपलं पहिलं इक्वेशन. देन आता आपण करंट आणि मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फ्लक्स यांच्यामध्ये इक्वेशन नंबर 1 च्या हेल्पने आपण रिलेशन एस्टॅब्लिश केलेलं आहे. आता आपल्याला रिलेशन एस्टॅब्लिश करायचं आहे बिटवीन द फ्लक्स अँड द ईएमएफ, जे आपल्याला ऑलरेडी फॅराडेच्या सेकंड लॉ ने सांगितलं आहे, विच इज प्रोड्यूस झालेला ईएमएफ जो असेल यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, इट इज मायनस डी∅ अपॉन dt. मग ह्या इक्वेशन मध्ये इथे फ्लक्सची व्हॅल्यू जर आपण पुट जर केली, आपल्या डेरिव्हेशनचा मायनस d/dt हा पार्ट सेम राहील. आपण ह्या फ्लक्सला रिप्लेस करणार आहोत L टाइम्स द I ने. सो आता जसं आपण मॅथमॅटिक्स मध्ये कोणताही फंक्शन्स जेव्हा सॉल्व्ह करतो त्यामध्ये असलेले कॉन्स्टंट जे आहेत त्यांना त्या फंक्शनच्या आपण बाहेर घेतो, मग ते डेरिव्हेटिव्ह असेल किंवा इंटिग्रेशन असेल. सो आपण इथे ऑलरेडी हा L जो आहे याला आपण कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट बोललेलो आहोत की जो चेंज होणार नाहीये. आणि इथे विथ रिस्पेक्ट टू टाइम आपल्या सर्किट मधला करंट चेंज होणार आहे. सो आपण आपल्या ह्या डेरिव्हेशन मधल्या छोट्याशा डेरिव्हेशन मधला हा L जो आहे याला जर आपण डेरिव्हेशनच्या बाहेर जर घेतलं तर आता आपल्याकडे इक्वेशन कसं सिम्प्लिफाय होणार आहे आपण ते बघूया, किंवा लेट्स से आपण सेकंड स्लाइड वरती जाऊया. आपल्या इक्वेशन जे आहेत आपण ते इक्वेशन जे आहे त्याला आपण कंटिन्यू करूयात पुढे. सो आपण आत्ताच्या पॉइंट पर्यंत रीड झालो की आपण रिलेशन एस्टॅब्लिश केलं आहे, प्रोड्यूस झालेला मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल्स टू करंट आणि सेल्फ इंडक्टन्सचा कोइफिशियंट असं आपल्याकडे रिलेशन ऑलरेडी एस्टॅब्लिश झालेलं आहे. नाव आपल्याला फॅराडेचा सेकंड लॉ आपल्याला असं सांगतो, E इज इक्वल्स टू मायनस डी∅ अपॉन dt. या इक्वेशन मध्ये आपण जर फ्लक्सची व्हॅल्यू जर पुट जर केली आपल्याला असं इक्वेशन येईल, इट इज L टाइम्स द I, ज्यापैकी आपल्याला माहिती आहे की इथे हा L जो आहे याची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. सो आपल्याला इक्वेशन असं येईल, इट इज मायनस L di अपॉन dt. आणि इथे आपण एक रिलेशन एस्टॅब्लिश केलेलं आहे. आपल्या सर्किटमध्ये जेव्हा करंटची व्हॅल्यू चेंज होईल त्या करंटच्या व्हॅल्यू मध्ये चेंज झाल्यामुळे जो ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे त्याच सर्किटमध्ये इथे आपण रिलेशन एस्टॅब्लिश केलेलं आहे. आणि हेच डेरिव्हेशन जे आहे हे आहे आपल्या सेल्फ इंडक्टन्सचा फायनल डेरिव्हेशन. नाव यामधलाच पुढचा पार्ट असा आहे की आपल्याला हा जो L जो आहे याचं SI युनिट आणि त्यासाठी आपल्याला एक छोटीशी डेफिनेशन डिराईव्ह करायची आहे. सो आपला हा जो इंडिव्हिज्युअल फॉर्म्युला आहे याला जर आपण थोडंफार सिम्प्लिफाय जर केलं तर आपल्याकडे L साठी इक्वेशन असं येईल, L इज इक्वल्स टू मायनस E, ऑलरेडी तसंच आहे. इथे डिनॉमिनेटरला आपण घेऊया, इट इज di अपॉन dt. बट आपल्याला हे निगेटिव्ह साइन जे आहे हे निगेटिव्ह साइन नको आहे इथे. यासाठी आपण काय करणार आहोत तर आपण या ठिकाणी आपलं हे जे इक्वेशन जे आहे याला आपण मॉड मध्ये लिहिणार आहोत, सो दॅट आपला जो निगेटिव्ह साइन जो आहे हा निगेटिव्ह साइन रिमूव्ह होईल. आता आपल्याकडे हा जो L जो आहे इज कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, त्यासाठी फॉर्म्युला तर सिम्प्लिफाय झाला. आता त्याचं SI युनिट लिहूयात आपण. सो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ईएमएफ जो आहे हा ईएमएफ मेजर करत असतो आपण व्होल्ट मध्ये. याला डिवाइड इथे करंट जो आहे त्याला आपण डिराईव्ह करत असतो एम्पियर मध्ये, आणि त्याला डिनॉमिनेटर जो आहे टाइम हा मेजर करत असतो आपण सेकंड मध्ये. सो आपला जो कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स जो आहे यासाठी आपण SI युनिट यूज करणार आहोत, आयदर व्होल्ट सेकंड पर एम्पियर, किंवा यालाच आपण शॉर्टकट मध्ये एक नवीन युनिट ने रिप्रेझेंट करणार आहोत. त्या नवीन युनिटला बोलणार आहोत आपण कॅपिटल H, विच इज अ हेनरी. सो आता आपल्याकडे कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स जो आहे त्याचं SI युनिट आयदर आपण यूज करू शकतो, इट इज द व्होल्टेज सेकंड पर एम्पियर, किंवा सर्वात सिंपल लँग्वेज मध्ये तुम्ही हेनरी जर यूज केला कॅपिटल H तरीही चालेल. या ठिकाणी आपण कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स साठी फॉर्म्युला आणि त्यासाठीचं SI युनिट जे आहे इथे आपण डिराईव्ह केलेलं आहे. आता आपण बघणार आहोत हा जो कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स जो आहे यासाठी आपण डेफिनेशन कशी बनवणार आहोत. नाव हे डेफिनेशन बनवण्याचा एक पर्टिक्युलर फॉर्मॅट असतो, विच मीन्स इथे हा जो डिव्हिजन जो आहे याला आपण कसं रीड करणार आहोत,
किंवा इथे इज इक्वल्स टू आहे, याला आपण कसं रीड करणार आहोत. सो कोणताही फॉर्म्युला जर असेल आपल्याकडे त्याचं कन्व्हर्जन आपण एक्झॅक्टली डेफिनेशन मध्ये कसं करणार आहोत. आणि हे कन्व्हर्जन करत असताना हे जे आपल्याकडे असलेले सिम्बॉल्स, मग यामध्ये इज इक्वल्स टू चा सिम्बॉल आहे. समटाइम्स आपल्या फॉर्म्युलामध्ये ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असतील, तर डेफिनेशन मध्ये ह्या जे सिम्बॉल जे आहेत, हे जे फंक्शन्स आहेत, यांना आपण कसं बोलणार आहोत हे आपण इथे लर्न करूया. सो आपण हा एल जो आहे यासाठी डेफिनेशन बघतो आहोत. सो आपण बोलणार आहोत हा एल जो आहे, एल काय आहे, इट इज द कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स. कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स हा जो इज इक्वल्स टू चा सिम्बॉल आहे, याला जेव्हा आपण डेफिनेशन मध्ये रीड करणार आहोत त्याला बोलणार आहोत आपण इज डिफाइंड ऍज. कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज डिफाइंड ऍज. आता हा जो मॉड जो आहे याला आपण डेफिनेशन मध्ये कन्सिडर करणार नाही आहोत. आपण स्टार्ट करणार आहोत आपल्या ह्या ई पासून. तर ई काय आहे, इज द ईएमएफ. सो आपण असं बोलूया, द कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज डिफाइंड ऍज. इथे हा ईएमएफ आणि रेट ऑफ चेंज ऑफ करंट जो आहे यांच्यामध्ये रेशो होतो आहे, डिव्हिजन होत आहे. या डिव्हिजनलाच इथे आपण बोलणार आहोत इन टर्म्स ऑफ रेशो. सो वी हॅव द कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज डिफाइंड ऍज. हा जो डिव्हिजन जो आहे याला आपण बोललो आहोत इन टर्म्स ऑफ रेशो. इथे आपण सिम्बॉल बघितले. सो हा इज इक्वल्स टू होता, यासाठी मी बोललो इज डिफाइंड ऍज. आणि हा जो इथे डिव्हिजन जो आहे, रेशो जो आहे, याला मी इथे इन टर्म्स ऑफ रेशो आपण असं बोललो आहोत. सो वी हॅव once again coefficient of self inductance is defined as the ratio of, कोणाचा रेशो आहे, नंबर 1 EMF, रेशो ऑफ EMF. हा EMF कुठे प्रोड्यूस झाला आहे, आपल्या एका सर्किट मध्ये. EMF प्रोड्यूस्ड इन अ कॉइल. आपल्याकडे एक कॉइल आहे, सर्किट आहे, त्यामध्ये EMF प्रोड्यूस झालेला आहे. आणि हा EMF कधी प्रोड्यूस झाला, जेव्हा त्याच कॉइल मध्ये करंट जो आहे हा चेंज झालेला आहे. तर आपण इथे असं बोलणार आहोत, इज डिफाइंड ऍज द रेशो ऑफ EMF प्रोड्यूस्ड इन अ कॉइल, एका कॉइल मध्ये, टू द, रेशो कशाचा घेतोय आपण, EMF अँड टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द सेम कॉइल. रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द सेम कॉइल. अशा पद्धतीने हा सेल्फ इंडक्टन्स जो आहे यासाठी आपण इथे डेफिनेशन डिराइव्ह केलेली आहे. कोणत्याही फॉर्म्युल्यावरनं डेफिनेशन कशी बनवायची असते, हा एक टिपिकल फॉर्मॅट असतो. हा जर तुम्ही लर्न जर केला तर कोणताही फॉर्म्युला असेल त्याचं कन्व्हर्जन जे आहे तुम्ही डेफिनेशन मध्ये कन्वर्ट करू शकता. सो डेफिनेशन सेपरेट लर्न करण्याची आपल्याकडे आणखी आपल्याला त्रास राहणार नाही. फक्त फॉर्म्युला असेल, फॉर्म्युलावरनं आपण डेफिनेशन बनवू शकतो. हे आणखी पुढच्याही डेरिव्हेशन मध्ये मी एक्सप्लेन करेन. सो फॉर नाव आपण स्टार्ट केलं होतं आपलं डेरिव्हेशन, की जो आपला पर्टिक्युलर पॉइंट होता, आपल्याला क्वेश्चन होता एक्सप्लेन व्हॉट इज द सेल्फ इंडक्टन्स. हा जर 4 मार्कासाठी जर क्वेश्चन जर असेल तर एक्झॅक्टली 4 मार्कचं डिस्ट्रीब्युशन कसं असेल. सो आपण असं बोलूया की आपल्याकडे ही डायग्राम आहे, या डायग्रामसाठी लेट्स कन्सिडर करूया डायग्राम, आणि त्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन जे आहे यासाठी 1 मार्क, किंवा ह्या डायग्रामला हाफ मार्क, त्याच्या एक्सप्लेनेशनला हाफ मार्क. सो आपण कंबाइनली बोलूया 1 मार्क आहे डायग्राम आणि त्याच्या एक्सप्लेनेशन. देन आपण इथे हे जे छोट्याशा स्टेप्स इथे डिराइव्ह केला यासाठी 1 मार्क आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपला हा जो फायनल फॉर्म्युला डिराइव्ह झाला, हाफ स्टेप मध्ये येऊन इथे आणखी 1 मार्क झाला. आणि फायनली हा आपल्याकडे असलेला कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स साठी फॉर्म्युला आणि त्याचा SI युनिट, एवढं सर्व कंबाईन करून आपले 4 मार्क्स जे आहे हे इथे बनणार आहेत. जर ह्याच क्वेश्चन मध्ये फक्त 2 मार्काचा क्वेश्चन असा पॉसिबल आहे, दॅट इज डिफाइन कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स, ही आपली डेफिनेशन, आणि त्यासाठी SI युनिट जे आहे इथे आपण लिहिणार आहोत अशा पद्धतीने. सो पुन्हा एकदा डेफिनेशन कशी बनवली आहे मी इथे ऍक्च्युअली सिक्वेन्स वाइज तुम्हाला एक्सप्लेन करतो. सो वी हॅव coefficient of self inductance is defined as the ratio of EMF produced in a coil to the rate of change of current in the same coil. ही असेल आपली coefficient of self inductance ची easiest definition.
त्याचा आहे इथे SI युनिट ऍज अ हेनरी. सो आय होप सर्वांना हे इझिएस्ट डेरिव्हेशन जे आहे हे समजलं असेल आणि आपण पुढच्याही डेरिव्हेशन मध्ये हा सिंपल सिक्वेन्स जो आहे हा यूज करणार आहोत. इथे आपल्याला पॅटर्न असा होता की करंट मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल, त्यामध्ये चेंज जर झाला तर EMF प्रोड्यूस होईल आणि आपल्याला ह्या तिघांमध्ये काय रिलेशन आहे हे एस्टॅब्लिश करायचं होतं, जे आपण सिंपल 2 इक्वेशन मध्ये केलं. इक्वेशन नंबर 1 मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स आणि करंट मध्ये रिलेशन एस्टॅब्लिश केलं. त्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये आपण आपल्याकडे असलेला फ्लक्स आणि करंट मध्ये रिलेशन एस्टॅब्लिश केलं आणि ज्यावरून EMF आणि करंट यांच्यामध्ये असलेले रिलेशन आपण या इक्वेशन नुसार डिराईव्ह केलेलं आहे. सो आय होप सर्वांना हे जो आपला सेल्फ इंडक्टन्स जो आहे याचं डेरिव्हेशन समजलं असेल. आपण स्टार्ट करूयात आपला जो नेक्स्ट पॉइंट जो आहे विच इज द म्युच्युअल इंडक्टन्स. आजचा आपला सेकंड पॉइंट. यालाही आपण एक्झॅक्टली त्याच सिक्वेन्स मध्ये बघणार आहोत. जेव्हा तुम्ही मल्टिपल डेरिव्हेशन्स एका सिंगल फॉर्मॅट मध्ये बसवू शकतात त्यावेळेस त्या सिंगल फॉर्मॅटच्या हेल्पने तुम्ही मल्टिपल डेरिव्हेशन सायमल्टेनियसली लर्न करू शकता. ऍटलिस्ट तुम्ही असे जे फॉर्मॅट जे आहेत जर तुम्ही लेसन टू लेसन जर प्रिपेअर जर केले असते तर आपण असं कन्सिडर करूया की आता आपल्या प्रत्येक लेसन मधले आपण नंबर ऑफ डेरिव्हेशन जर पकडले आणि प्रत्येक लेसन मध्ये जर आता आपल्याकडे 5-5, 10-10 डेरिव्हेशन्स असतील आणि आपले टोटल जे नंबर ऑफ लेसन मल्टिप्लाइड बाय द नंबर ऑफ डेरिव्हेशन जर केले तर हा नंबर खूप मोठा होतो. अजूम करूया मोर दॅन 100 हा जो आपला नंबर ऑफ डेरिव्हेशन जो आहे तो बनतो. यासाठी आपण एका लेसन मध्ये एक किंवा मॅक्स टू मॅक्स 2 टाइप ऑफ फॉर्मॅट जर आपण डिराईव्ह जर केले की आता ह्या लेसन मधले डेरिव्हेशन जे आहे मी ह्या सिक्वेन्स मध्ये ह्या फॉर्मॅट मध्ये बसवणार आहे तर आता मला ते नंबर ऑफ डेरिव्हेशन एका सिंगल टिपिकल फॉर्मॅट मध्ये आपण बसवू शकतो. यानंतर नेक्स्ट लेसन जेव्हा मी इलेक्ट्रोस्टॅटिक घेणार आहे त्या इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये एक्झॅक्टली पुन्हा एकदा मी नवीन पॅटर्न तुम्हाला एस्टॅब्लिश करून देईल आणि तो पॅटर्न त्या इलेक्ट्रोस्टॅटिक या लेसन मधले मल्टिपल डेरिव्हेशन त्या एका सिंगल फॉर्मॅट मध्ये फिक्स होतील आणि जेणेकरून तुम्ही जेव्हा कोणतंही एक डेरिव्हेशन लर्न कराल तुम्ही सायमल्टेनियसली 3 ते 4 डेरिव्हेशनचा स्टडी करत असाल. सो पुन्हा एकदा आपण इथे सेम डेरिव्हेशन डिराईव्ह करणार आहोत. त्याचा पॅटर्न जो आहे हा पॅटर्न आपण समजून घेऊया. बट त्याआधी एक्झॅक्टली क्वेश्चन काय आहे यामध्ये एक्सपेक्टेड काय आहेत हे सर्व आपण बघूयात. सो आपल्याकडे क्वेश्चन असा असू शकतोय एक्झाम मध्ये व्हॉट इज म्युच्युअल इंडक्टन्स. वन्स अगेन आपल्याला 4 मार्कासाठी क्वेश्चन असेल. मग त्यामध्ये डायग्रामचं एक्सप्लेनेशन, थोडा थेरी पार्ट, त्यानंतर मल्टिपल फॉर्म्युलेज, त्यानंतर फायनल फॉर्म्युला, त्यावरून वन्स अगेन फायनल लास्टची डेफिनेशन, त्याचं SI युनिट, हे सर्व आपल्याला 4 मार्कासाठी ह्या क्वेश्चन मध्ये एक्सपेक्टेड आहे. किंवा आपल्याला 2 मार्कासाठी असाही क्वेश्चन असू शकतो डिफाइन म्युच्युअल इंडक्टन्स अँड इट्स SI युनिट. सो इथे जो आपल्याकडे म्युच्युअल इंडक्टन्स जो बनणार आहे यासाठी पुन्हा एकदा डेफिनेशन आणि त्यासाठीचं SI युनिट आपण पुन्हा एकदा नव्याने इथे डिराईव्ह करणार आहोत. आणि इथे जे फॉर्म्युले बनणार आहेत त्या फॉर्म्युलावरती पुन्हा एकदा 2 किंवा 3 मार्कासाठी आपल्याला न्यूमरिकल्स विचारले जाऊ शकतील. सो आपण आणखी टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्टली स्टार्ट करूया व्हॉट इज म्युच्युअल इंडक्टन्स. आणि त्यासाठी लागणारी आपली सर्किट डायग्राम मी ऑलरेडी ड्रॉ केली आहे. आपण स्टार्ट करूया डायग्रामच्या एक्सप्लेनेशन पासून. यामध्ये हे जे छोटे छोटेसे कंपोनेंट्स यूज झालेले आहे ते आपल्या सर्किटमध्ये काय रोल प्ले करतात आणि देन पुढे डेरिव्हेशनचा पार्ट. सो पुन्हा एकदा इथे प्रोसेस काय आहे, इथे प्रोसेस आहे इंडक्शनची. म्हणजे वन्स अगेन मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज झाल्यामुळे EMF प्रोड्यूस होणार आहे. फक्त इथे आपण जेव्हा म्युच्युअल इंडक्टन्स असं बोलतो यावेळेस आता आपल्याला 2 सर्किट जे आहेत हे कन्सिडर करावे लागतात जे एकमेकांना डायरेक्टली फिजिकल कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये, जे एकमेकांच्या शेजारी आपण प्लेस केलेले असणार आहे बट मॅग्नेटिक फील्ड मध्ये एकमेकांच्या असल्यामुळे त्यांच्यामध्ये EMF करंट प्रोड्यूस होणार आहे. सो आपण प्रोसेस समजून घेऊया. सो आपल्याकडे एक प्रायमरी सर्किट आहे जसं आपलं सेल्फ इंडक्टन्स मध्ये होता, सेम स्टोरी, ज्यामध्ये एक कॉइल असणार आहे किंवा आता आपण याला इंडक्टर असं बोलूया. त्यानंतर एक रिओस्टॅट असणार आहे ज्याचा आपल्याला रोल माहिती आहे, एक बॅटरी आहे आणि एक स्विच आहे. आणि ह्या प्रायमरी सर्किट जे आपलं सेल्फ इंडक्टन्सचं डेरिव्हेशन होतं एक्झॅक्टली ऍज इट इज कॉपी पेस्ट आहे. यामध्ये ऍडिशनल काय आहे तर ऍडिशनल आहे आपल्याकडे सेकंडरी सर्किट
ज्या सेकंडरी सर्किट मध्ये आणखी एक कॉईल आहे आणि ह्या कॉईल बरोबरच आपण इथे एक गॅल्व्हनोमीटर जो आहे हा कनेक्ट केलेला आहे. आता ही गॅल्व्हनोमीटर म्हणजे आणखी कोणतं नव्याने डिव्हाइस आहे? तर गॅल्व्हनोमीटर जसं आपल्याकडे करंटला मेजर करण्यासाठी करंट मीटर असतो, सिमिलरली आपण गॅल्व्हनोमीटरचा ह्या सर्किटमध्ये यूज करणार आहोत की आपलं हे जे सेकंडरी सर्किट आहे ज्याला कोणताही इलेक्ट्रिसिटीचा सोर्स नाहीये, बट जर इथे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची प्रोसेस जर झाली तर त्या प्रोसेसनुसार ह्या सेकंडरी कॉईल किंवा सेकंडरी सर्किटमध्ये ईएमएफ करंट आहे किंवा नाही याला डिटेक्ट आणि मेजर करण्यासाठी आपण इथे एक गॅल्व्हनोमीटर जो आहे हा यूज केलेला आहे. तो कोणत्या टाइपचा गॅल्व्हनोमीटर आहे अँड ऑल एवढा डिटेलमध्ये आपल्याला पार्ट नाहीये. गॅल्व्हनोमीटर कनेक्टेड आहे एवढं आपल्यासाठी सफिशियंट आहे. सो आपण प्रोसेस स्टार्ट करूया की इथे हा म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे हा कसा स्टार्ट होतो. सो स्टोरी सेम तीच आहे की आपल्याकडे हे प्रायमरी सर्किट जे आहे या प्रायमरी सर्किट मध्ये काहीतरी करंट पास होणार आहे, लेट्स से प्रायमरी करंट. या प्रायमरी सर्किटमुळे इथे एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल. ती मॅग्नेटिक फील्ड जी आहे प्रायमरी सर्किटच्या ही भोवती असतील आणि त्याच मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण सेकंडरी कॉईल जी आहे याला प्लेस केलेला आहे. मग इथे जो मॅग्नेटिक फ्लक्स जो असणार आहे असोसिएटेड विथ द प्रायमरी कॉईल अँड असोसिएटेड विथ द सेकंडरी कॉईल, हे कोणामुळे आहे? बिकॉज आपल्या सर्किटमध्ये प्रायमरी कॉईल मधनं करंट पास होणार आहे, ज्यामुळे जी आपली सेकंडरी कॉईल जी आहे ह्या सेकंडरी कॉईल मध्ये जो ईएमएफ प्रोड्यूस होईल दॅट इज द ईएमएफ इन द सेकंडरी. जर ईएमएफ इन द प्रायमरीज कॉईल जर आपल्याला स्टडी करायचं असेल तर ते आपण ऑलरेडी सेल्फ इंडक्टन्स मध्ये कंप्लीट केलेलं आहे. सो या डेरिव्हेशन मध्ये आपण बघणार आहोत प्रायमरी कॉईल मध्ये करंट पास झाल्यामुळे सेकंडरी कॉईलच्या भोवती मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस होईल, ज्यामुळे सेकंडरी कॉईल जी असेल त्यामध्ये ईएमएफ प्रोड्यूस होणार आहे. सो आधी आपण नंबर 1 रिलेशन एस्टॅब्लिश करणार आहोत करंट आणि फ्लक्स इन द सेकंडरी मध्ये काय रिलेशन आहे, आणि देन आपण रिलेशन एस्टॅब्लिश करणार आहोत बिटवीन द फ्लक्स इन द सेकंडरी अँड ईएमएफ प्रोड्यूस्ड इन द सेकंडरी. आणि फायनल थर्ड स्टेप मध्ये आपण हा ईएमएफ आणि करंट यांच्यामध्ये काय रिलेशन आहे हे रिलेशन आपण एस्टॅब्लिश करणार आहोत. आपण सेल्फ इंडक्टन्स मध्येही हा सेम पॅटर्न फॉलो केला होता. आपल्याकडे करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड फ्लक्स, ज्यामुळे पुन्हा एकदा ईएमएफ, आणि ज्यामुळे आपण रिलेशन एस्टॅब्लिश करणार आहोत करंट आणि ईएमएफ मध्ये. इथे सुद्धा आपण सेम स्टोरी रिपीट करतो आहोत. करंट इन द प्रायमरी, मॅग्नेटिक फ्लक्स इन द सेकंडरी, ईएमएफ इन द सेकंडरी, एवढा छोटा आपला डेरिव्हेशनचा पार्ट आहे. सो आपण स्टार्ट करूया आपलं डेरिव्हेशन. त्याआधी वन्स अगेन ही जी डायग्राम ड्रॉ केली आहे डायग्रामचं आपल्याला एक्सप्लेनेशन द्यायचं आहे, ज्यामध्ये पुन्हा एकदा आपण स्टार्ट करू शकतो. जसं मी प्रिव्हियसली सांगितलं पहिला पॉइंट जो आहे हा पॉइंट असायला हवा कन्सिडरचा. डायग्रामचं एक्सप्लेनेशन जे आहे हे आपण मिनिमम वर्ड्स मध्ये मोर इफेक्टिव्हली एक्सप्लेन करता यायला हवं. यासाठी मिनिमम 1 ते 2 स्टेटमेंट मध्ये आपण ट्राय करणार आहोत की इथे यूज झालेले सर्व जे इंडिव्हिज्युअल छोटे छोटेसे कॉम्पोनंट्स आहे यांचं मेन्शन इथे यायला हवं. जर ते तुम्हाला 1-2 स्टेटमेंट मध्ये जमला वेल अँड व्हेरी गुड. जर 1-2 स्टेटमेंट मध्ये जमत नसेल तर मल्टिपल स्टेटमेंट्स मध्ये घ्या, बट त्याचं मेन्शन येणं हे इम्पॉर्टंट आहे. मग मेन्शन येणं इम्पॉर्टंट म्हणजे काय, तर आपण स्टार्ट करणार आहोत कन्सिडर पासून. कन्सिडर काय करतो आहोत, कन्सिडर अ प्रायमरी सर्किट. प्रायमरी सर्किट बोललो म्हणजे त्यामध्ये येणाऱ्या मॅक्झिमम कॉम्पोनंट जे आहे याला आपण कन्सिडर करू शकतो. काय आहेत आपल्याकडे, कन्सिडर अ प्रायमरी सर्किट. आता ह्या प्रायमरी सर्किट मध्ये काय काय आहे, कन्सिडर अ प्रायमरी सर्किट कन्सिस्ट ऑफ, काय काय आहे यामध्ये, आपल्याकडे आहे एक रिओस्टॅट. सो आपण बोलणार आहोत कन्सिडर अ प्रायमरी सर्किट ऑफ रिओस्टॅट RH, a battery and a switch, किंवा आपण याला की जरी बोललो तरीही चालेल. आणि हे कनेक्ट केले आहेत आपण आर कनेक्टेड as shown in the circuit diagram, असं आपण इथे पर्टिक्युलरली बोलणार आहोत. सो एक छोटासा पहिला पॉइंट आहे, बट तो इक्वली जो आहे
हा खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये आपण सर्व जे एक्सप्लेनेशन जे आहे प्रायमरी सर्किटचं हे आपण कम्प्लीट केलेलं आहे, ज्यामध्ये आपण लिहिलं आहे कन्सिडर अ प्रायमरी सर्किट consist of a rheostat, battery and a switch are connected as shown in the figure or as shown in the circuit diagram. प्रायमरी सर्किट जे आहे याचं एक्सप्लेनेशन जे आहे आपल्या इथे लेटेस्ट आपण अज्युम करूया की कंप्लीट झालं. ना आपल्याकडे आणखी एक सेकंड सर्किट आहे. सो यासाठी आपण बोलणार आहोत लेट सेकंडरी सर्किट. याला आपण अनादर सर्किट असं बोललो असतो तरीही चाललं असतं, बट इथे आपण त्याला पर्टिक्युलरली नाव दिलं आहे प्रायमरी अँड द सेकंडरी सर्किट. त्यामुळे आपण डायरेक्टली बोलूया लेट अ सेकंडरी सर्किट विच, किंवा विच ऐवजी आपण असंही बोलू शकतो वन्स अगेन कन्सिस्ट ऑफ. लेट अ सेकंडरी सर्किट कन्सिस्ट ऑफ आपण काय आहे त्यामध्ये अ गॅल्व्हनोमीटर. आपल्याकडे आहे एक गॅल्व्हनोमीटर. अशा पद्धतीने आपण बोलू शकतो लेट अ सेकंडरी सर्किट ऑफ गॅल्व्हनोमीटर once again connected as shown in the figure. आपला सेम पॅटर्न जो आहे आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. सो आतापर्यंत आपल्याला आयडिया आली असेल की आपण जे डायग्राम जे आहे ह्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन आपल्याला देता यायला हवं. देन नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत की इथे प्रोसेस काय होणार आहे. सो प्रोसेसला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे याच्या वर्किंगच्या पार्ट मध्ये. सो आपण असं बोलणार आहोत वेन अ स्विच इज क्लोज. स्विच जर क्लोज जर झालं तर आपलं हे प्रायमरी सर्किट जे आहे यामधनं करंट पास होणार आहे. सो लेट आपण बोलूया आय पी. लेट आय पी इज द करंट. आय पी काय आहे? आय पी आहे करंट. कोणता करंट आहे? इन द प्रायमरी सर्किट, किंवा याला आपण प्रायमरी करंट असं बोललं तरीही चालेल, काही प्रॉब्लेम नाही. सो आय पी इज द करंट. नाव ह्या करंट इन द प्रायमरी काय मुळे काय झालं आहे की ह्या ज्या दोन कॉइल्स ज्या आहेत ह्या कॉइल्सच्या सराउंडिंग मध्ये असं काय प्रोड्यूस होणार आहे? इथे प्रोड्यूस होणार आहे एक मॅग्नेटिक फील्ड. त्या मॅग्नेटिक फील्डचा जो फ्लक्स जो असेल याला आपण रिप्रेझेंट करणार आहोत लेट फाय इज द मॅग्नेटिक फ्लक्स. इज द मॅग्नेटिक फ्लक्स. आणि हे मॅग्नेटिक फ्लक्स का प्रोड्यूस झालं? लेट फाय इज द मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस्ड. का प्रोड्यूस झालं आहे ते? ड्यू टू द करंट इन द प्रायमरी. लेट्स से याला आपण आयपी असं बोलूया. नाव हा जो मॅग्नेटिक फ्लक्स जो आहे हा प्रायमरी कॉइल भोवती पण आहे, सेकंडरी कॉइल भोवती पण आहे, बट आपल्याला हवा आहे म्युच्युअल इंडक्टन्स साठी सेकंडरी कॉइल मध्ये. सो आपण सेकंडरी कॉइल मध्ये जो फ्लक्स जो आहे या रिलेशन पासून स्टार्ट करूया. सो आपण इथे बोलूया जो आपला नेक्स्ट पॉइंट असेल लेट फाय एस इज द मॅग्नेटिक फ्लक्स associated or in the secondary coil. आता आपल्याला इथे रिलेशन एस्टॅब्लिश करायचं आहे की आपली ही जी सेकंडरी फ्लक्स जो आहे, आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्किट मध्ये हा जो सेकंडरी कॉइल मधला फ्लक्स जो आहे हा का प्रोड्यूस झाला आहे? बिकॉज प्रायमरी सर्किट जो आहे यामध्ये करंट पास झालेला आहे. मग इथे आपण पुन्हा एकदा एक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट यूज करणार आहोत अँड दिस टाइम आपण या प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला यूज करणार आहोत कॅपिटल एम ने. आपल्याला ऑलरेडी माहिती आहे इथे फाय जो आहे इट इज द मॅग्नेटिक फ्लक्स करंट इन द प्रायमरी. हा नव्याने सिम्बॉल यूज केला आहे एम. सो याला आपण इथे डिफाइन करणार आहोत की एक्झॅक्टली काय आहे तो. सो एम जो आहे इट इज द कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. इट इज द कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. आणि पुढे जाऊन आपल्याला हा कोएफिशिएंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे यासाठी डेफिनेशन डिराइव्ह करावी लागणार आहे. सो आपण लेट्स से बोलूया आपल्याकडे आहे हे इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला फॅराडेजने असं सांगितलं आहे. सो नेक्स्ट पॉइंट मध्ये आपण असं बोलणार आहोत अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ, किंवा जर तुम्हाला अकॉर्डिंग टू फॅराडेज लॉ असं माहिती नसेल तर याच ठिकाणी आपण असं बोलू शकतो वी नो. काय माहिती आपल्याला? EMF is equals to it is minus d phi upon dt. हा आहे आपला फॅराडेजचा सेकंड लॉ, जो आपण इथे सेकंडरी कॉइल साठी सिम्प्लिफाय करणार आहोत, which is EMF in the secondary coil is equals to
or is due to the change in the magnetic flux in the secondary coil. Now हे जे आपलं इक्वेशन नंबर 2 जे आहे यामध्ये ही इक्वेशन नंबर 1 ची व्हॅल्यू आपण पुट करूया आणि लेट्स सी आपलं इक्वेशन जे आहे हे कसं डिराइव्ह होईल. सो वी हॅव EMF produced in the secondary coil is equals to minus d dt remains as it is आणि हा जो फ्लक्स आहे सेकंडरी मधला ज्याची आपण ही व्हॅल्यू रिप्लेस करूया. लेट्स सी आता काय इक्वेशन बनतंय. सो आपल्याकडे आहे इथे म्युच्युअल इंडक्टन्स टाइम्स द करंट इन द प्रायमरी. ना वन्स अगेन हा जो m जो आहे आपल्याला माहिती आहे हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे जो आपण आपल्या डेरिवेशनच्या किंवा आपल्या डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेऊया. आपल्याला इक्वेशन येईल इट इज द मायनस m आणि इथे बाकी राहणार आहे dip अपॉन dt. सो इथे आपण रिलेशन कसं एस्टॅब्लिश केलं आहे. आधी आपण रिलेशन एस्टॅब्लिश केलं जो आपल्या प्रायमरी कॉइल मधला करंट आहे यामुळे सेकंडरी कॉइल मध्ये मॅग्नेटिक फ्लक्स प्रोड्यूस झाला ज्यामुळे सेकंडरी कॉइल मध्ये EMF प्रोड्यूस झाला आणि आपण फायनली इथे रिलेशन एस्टॅब्लिश केलं सेकंडरी कॉइल मधला EMF हा प्रायमरी कॉइल मधल्या करंट मुळे प्रोड्यूस झालेला आहे. हे होतं आपलं सिंपल डेरिव्हेशनचा फॉर्मॅट. देन हा जो आहे आपला एक्सपेक्टेड फॉर्म्युला आहे यावरून वन्स अगेन आपल्याला हा जो म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे यासाठी डेफिनेशन आणि SI युनिट जे आहे हे डिराइव्ह करायचं आहे. पुन्हा एकदा आपण m साठी फॉर्म्युला डिराइव्ह करत आहोत एव्हरीवन. EMF इन द सेकंडरी कॉइल हा ऑलरेडी न्यूमरेटरला आहे. ही एंटायर टर्म जी आहे dip अपॉन dt जो आहे याला आपण न्यूमरेटरला घेऊया आणि निगेटिव्ह साइनला रिमूव्ह करण्यासाठी याला आपण पुट करणार आहोत मॉड मध्ये. आणि वन्स अगेन आता आपण ह्या जो म्युच्युअल इंडक्टन्स जो आहे याची डेफिनेशन लिहूया. त्याआधी याचं SI युनिट जे आहे हे SI युनिट वन्स अगेन जसं आपलं सेल्फ इंडक्टन्सचं युनिट होतं दॅट इज व्होल्ट सेकंड पर एम्पियर आणि ज्याला आपण हेनरीने रिप्रेझेंट केलं होतं इथे सुद्धा एक्झॅक्टली हेनरी हेच SI युनिट असणार आहे. आपण ह्या म्युच्युअल इंडक्टन्स साठी डेफिनेशन बघूया. डेफिनेशन कशी डिराइव्ह करणार आहोत आपण जसं मी या आधी सांगितलं व्हॉट इज दिस m जो आहे हा इथे लिहिलेला आहे कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल्स टू ला बोलणार आहोत आपण इज डिफाइंड ऍज ह्या डिव्हिजनला बोलणार आहोत आपण रेशो ऑफ आणि ह्या ज्या क्वांटिटीज आहे यांना आपण ऍज इट इज सिक्वेन्स मध्ये रीड करणार आहोत. सो डेफिनेशन कशी बनेल आपल्याकडे आहे नंबर 1 स्टार्ट होत आहे आपला ह्या m पासून. व्हॉट इज m इज द कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स हा झाला कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स याला आपण रिप्लेस करणार आहोत इज डिफाइंड ऍज. हा आपला सिम्बॉल जो आहे हा कंप्लीट झाला. नाव यासाठी आपण यूज करणार आहोत इज डिफाइंड ऍज रेशो ऑफ. यासाठी आपण रेशो ऑफ वर्ड यूज केला आहे. नाव आपल्याकडे आहे ES विच इज डिफाइंड ऍज द रेशो ऑफ EMF in the secondary coil. What is this ES? We know it is the EMF in the secondary coil to the ratio of EMF in the secondary coil to the इथे काय आहे डिनॉमिनेटरची ही टर्म आहे dt. लक्षात ठेवा आपल्या फिजिक्स मध्ये कोणत्याही क्वांटिटीच्या डिनॉमिनेटरला जर टाइम जर असेल त्यामध्ये जर चेंज जर असेल तर याला आपण रीड करतो रेट ऑफ ने टू द रेट ऑफ. सो हे झालं आपलं डीटीचं एक्सप्लेनेशन रेट ऑफ. देन इथे हा डी रिप्रेझेंट करतो आहे चेंज रेट ऑफ चेंज ऑफ. आपण ह्या डी साठी ही इथे सिम्प्लिफिकेशन बघितलं. नाव आयपी काय आहे इज द करंट इन द प्रायमरी. चेंज ऑफ करंट इन द प्रायमरी कॉइल किंवा सिंपली प्रायमरी जरी बोलले तरीही चालेल. आणि अशा पद्धतीने आपण इथे डिराइव्ह केलेली आहे एक डेफिनेशन बनवली आहे बेसिकली ह्या फॉर्म्युलावरनं. पुन्हा एकदा हा सिक्वेन्स समजून घ्या. जसं मी प्रिव्हियसली बोललो मॅक्झिमम डेफिनेशन डेरिव्हेशन आपल्याला टिपिकल फॉर्मॅट मध्ये बसता यायला हव्या सो दॅट एका फॉर्मॅट मध्ये आपल्या मल्टिपल डेफिनेशन डेरिव्हेशन्स पुन्हा न्यूमेरिकल्स वगैरे सर्व गोष्टी कव्हर होतील. सो आपण पुन्हा एकदा बघूया लास्ट टाइम. व्हॉट इज दिस m
इज द कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स. डेफिनेशन मध्ये इन्स्टेड ऑफ सिम्बॉल आपण त्याचा वर्ड लिहिणार आहोत. कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स यासाठी आपण यूज करणार आहोत इज डिफाईन ॲज. ह्या डिव्हिजन साठी यूज केला मी रेशो ऑफ. न्यूमरेटर साठी यूज केला ईएमएफ इन द सेकंडरी कॉइल टू द. आपल्या डेफिनेशनचा हा रेशोचा पार्ट. त्यानंतर इथे आहे डीटी, याला मी बोललो रेट ऑफ. हा डी जो आहे यासाठी यूज केला मी चेंज ऑफ. आणि हा आयपी जो आहे यासाठी यूज केला मी करंट इन द प्रायमरी. आणि ही झाली आपली डेफिनेशन. कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इज डिफाइन्ड ॲज द रेशो ऑफ ईएमएफ इन द सेकंडरी कॉइल टू द रेट ऑफ चेंज ऑफ करंट इन द प्रायमरी कॉइल. फक्त सिक्वेन्स मध्ये याला रीड करत जायचं आहे. ऑटोमॅटिकली आपली डेफिनेशन जी आहे ही डेफिनेशन इथे कम्प्लीट होईल. सो हे होतं आपलं आजचं सेकंड डेरिवेशन, ज्यामध्ये आपण कम्प्लीट केलं व्हॉट इज म्युच्युअल इंडक्टन्स. सो आपण स्टार्ट केलं होतं की आपल्याकडे क्वेश्चन जो पॉसिबल आहे आयदर 4 मार्कासाठी हा एंटायर दोन्ही स्लाइड आपल्याला विचारू शकता, किंवा जर फक्त 2 मार्कासाठी जर असेल तर म्युच्युअल इंडक्टन्सची डेफिनेशन जी आपण इथे फॉर्म्युलावरनं बनवू शकतो आणि त्याचं एसआय युनिट जे आहे हे हेनरी आपण ऍज इट इज लिहू शकतो. नाव यावरती जर न्यूमरिकल जर पॉसिबल आहे या सुद्धा क्वेश्चन वरती, आणि आपलं प्रिव्हियसली जो कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्सचा आपल्याकडे टर्म्स किती आहेत, आपल्याकडे आहे इथे एम फर्स्ट, ईएमएफ सेकंड, करंट थर्ड आणि टाइम जो आहे दॅट इज 4. सो 4 टर्म्स आहेत आपल्याकडे. या 4 पैकी कोणत्या तरी 3 टर्म्स आपल्याला गिवन असतील आणि रिमेनिंग एक टर्म जी आहे ही आपल्याला एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकेल. आणि तो आपल्याला पॉसिबल आहे आयदर 2 किंवा 3 मार्कासाठी आपल्याला इझिएस्ट न्यूमरिकल जो असेल हा पॉसिबल असेल. किंवा जर त्यांना हे डेरिवेशन आणखी थोडंफार कॉम्प्लिकेट जर करायचं असेल तर ते ह्या केसमध्ये आपल्याला हा एम जो आहे याच्या व्हॅल्यू आपले जे 2 इंडिव्हिज्युअल कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स जे आहे यांच्या लँग्वेज मध्ये देऊ शकतात. आपण तो सुद्धा टाइप जो आहे तो आपण कव्हर करूया. लेट्स से आपण असं बोलूया, हा जो प्रायमरी कॉइल जो आहे याचा सेल्फ इंडक्टन्स मी L1 असा कन्सिडर करतो, आणि सेकंडरी कॉइलचा सेल्फ इंडक्टन्स जर मी L2 जर कन्सिडर जर केला, आणि ह्या दोघांमध्ये असलेला कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स जर M जर असेल, या तिघांमध्ये काय रिलेशन एस्टॅब्लिश झालेलं आहे? तिघांमध्ये रिलेशन आहे कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स इज इक्वल्स टू सम कोइफिशियंट ऑफ कपलिंग, K जो आहे दॅट इज द कोइफिशियंट ऑफ कपलिंग टाइम्स द L1 स्क्वेअर रूट ऑफ L1 इंटू L2. आपल्याकडे आणखी एक असाही फॉर्म्युला पॉसिबल आहे या कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स वर आणि न्यूमरिकल साठी. अल्सो आपण जर प्रिव्हियस डेरिवेशन कडे जर रिटर्न जर आलो, आपण इथे हा जो कोइफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स जर डिराइव्ह जर केलेला असेल, आपण सेम पॅटर्न जो आपला रेझिस्टर आणि कॅपॅसिटर बद्दलही स्टडी केलेला आहे की जर आपल्याकडे मल्टिपल असे रेझिस्टर किंवा कॅपॅसिटर आणि नाव जर इंडक्टर जर कनेक्ट जर केले तर सिरीज आणि पॅरलल मध्ये त्यांचा इक्विव्हॅलंट फॉर्म्युला काय असू शकतो? तर आपल्याकडे असलेले सेल्फ इंडक्टर्स जर आपण जर सिरीज मध्ये जर कनेक्ट जर केले आपण, तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्याकडे सिम्पलेस्ट फॉर्म्युला आहे जस्ट लाईक द रेझिस्टर, नंबर ऑफ सेल्फ इंडक्टन्सची आपण सिम्पली ऍडिशन करणार आहोत. आणि जर पॅरलल मध्ये जर असेल, आपण वन्स अगेन जस्ट लाईक द रेझिस्टर त्यांच्या रेसिप्रोकल जे आहेत यांची आपण ऍडिशन करणार आहोत. सो आपल्याकडे न्यूमरिकल साठी वन्स अगेन ह्या 2 फॉर्म्युलाज वरती सुद्धा आपल्याला न्यूमरिकल पॉसिबल आहे. सो आपण आजच्या लेक्चर मध्ये जसं आपण डिसाइड केलं होतं की आपण 3 पॉइंट जे आहेत हे 3 पॉइंट बघणार आहोत. तर आपण स्टार्ट केलं होतं आपला व्हॉट इज द सेल्फ इंडक्टन्स कम्प्लीट झाला, म्युच्युअल इंडक्टन्स तोही कम्प्लीट झालेला आहे. नाव आपण कंटिन्यू करणार आहोत आपला लास्ट डेरिवेशनचा पॉइंट ट्रान्सफॉर्मर. वन्स अगेन ज्यावरती 4 मार्कासाठी डेरिवेशन एक्सपेक्टेड आहे, आणि वन्स अगेन हे 4 मार्काचं डेरिवेशन जे आहे आपण आपल्या सिंपल स्टेप्स जे आहे यामध्ये आपण कंटिन्यू करणार आहोत. सो आपला हा जो ट्रान्सफॉर्मर जो आहे यावरती क्वेश्चन कसा पॉसिबल असू शकतो, तर तो क्वेश्चन इथे आपण लिहिलेला आहे अशा पद्धतीने तो पॉसिबल असेल. आपल्याकडे असेल ट्रान्सफॉर्मर साठी एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ द ट्रान्सफॉर्मर 4 मार्कासाठी, किंवा आपल्याला असू शकेल डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द ईएमएफ अँड करंट इन टर्म्स ऑफ द टर्न रेशो
वन्स अगेन 4 मार्कासाठी. सो क्वेश्चन मे बी चेंज होईल, बट तो ट्रान्सफॉर्मर वरतीच आहे. सो त्याचा आन्सरचा पार्ट जो आहे हा सेम असेल. आन्सर सेम आहे, फक्त क्वेश्चन जे आहे हे आपल्याला डिफरंट फॉर्म मध्ये विचारू शकता. हे 2 पॉसिबल आहे. आणि वन्स अगेन यावरती न्यूमरिकल सुद्धा आपल्याला पॉसिबल आहे 2 किंवा 3 मार्कांसाठी. आणि हे सर्व आपण डिस्कस करूया. सो आपण बघूयात फर्स्ट ऑफ ऑल हा ट्रान्सफॉर्मर जो आहे इटसेल्फ, हा ट्रान्सफॉर्मर काय आहे, किंवा देन ह्या ट्रान्सफॉर्मरचा आपण डे टू डे लाईफ मध्ये कुठे युज केला आहे. तुम्ही आपल्या घराच्या आसपास जर कुठे इलेक्ट्रिकल डीपी जर असेल तर त्या डीपी मध्ये कंपल्सरी तुम्ही हा ट्रान्सफॉर्मर जो आहे हा बघितलेला असेल. नाव अशा पर्टिक्युलर केसमध्ये ट्रान्सफॉर्मर म्हणजे एक्झॅक्टली काय आहे, तर आपल्याकडे जो ट्रान्सफॉर्मर जो आहे याचा आपण यूज करू शकतो लो करंट आणि हाय व्होल्टेजचं कन्व्हर्जन आपण लो व्होल्टेज आणि हाय करंट मध्ये करू शकतो अँड व्हाईस वर्सा. म्हणजे आपल्या रिक्वायरमेंट नुसार आपण लो करंटचं कन्व्हर्जन हाय करंट मध्ये आणि लो व्होल्टेजचं कन्व्हर्जन हाय व्होल्टेज किंवा हाय व्होल्टेजचं कन्व्हर्जन लो व्होल्टेज मध्ये आणि हाय करंटचं कन्व्हर्जन लो करंट मध्ये करू शकतो आपल्या रिक्वायरमेंट नुसार. नाव हे सर्व अचीव कसं होणार आहे हे आपण इथे स्टेप बाय स्टेप मध्ये डिस्कस करूया. सो आपला ट्रान्सफॉर्मर जो आहे सर्वात महत्वाचा त्याचा पहिला पॉइंट आहे की ह्या ट्रान्सफॉर्मरचा प्रिन्सिपल काय आहे, तो कशाच्या बेसिसवरती वर्क होतो, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या. म्हणजे वन्स अगेन आपल्याकडे 2 कॉइल्स असणार आहे, प्रायमरी आणि सेकंडरी. आणि प्रायमरी कॉइल मध्ये करंट चेंज झाल्यामुळे सेकंडरी कॉइल मध्ये ईएमएफ प्रोड्यूस होईल. सो आपली जी म्युच्युअल इंडक्टन्सची प्रोसेस जी आहे एक्झॅक्टली सेम आहे. यामध्ये ऍडिशनल काही नाहीये, फक्त आपण इथे जे प्रोड्यूस होणारे फॉर्म्युले जे आहे हे आणखी वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत. आणि टू बी एक्झॅक्टली आपण बघणार आहोत इन टर्म्स ऑफ ईएमएफ, करंट अँड द नंबर ऑफ टर्न्सच्या लँग्वेज मध्ये. एक्झॅक्टली काय आहे पुढे हा पार्ट कंटिन्यू होईल. सो आपण इथे बघितलं व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर. सो इट इज अन इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच इज यूज टू कन्वर्ट हाय व्होल्टेज लो करंट इनटू हाय करंट आणि लो व्होल्टेज अशा फॉर्मॅटमध्ये आपण त्याला यूज करू शकतो. देन त्याचा प्रिन्सिपल जो आहे दॅट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. एवढं बोललं तरीही चालेल किंवा म्युच्युअल इंडक्टन्स जरी बोलले तरीही चालेल. कन्स्ट्रक्शन काय आहे, इथे आपल्याला ह्या 2 डायग्राम्स आपण ऑलरेडी ड्रॉ केलेल्या आहेत. काय आहे तर इथे ही जी ऑलरेडी एक फ्रेम जी आहे आपल्याकडे ही असेल एक इन्सुलेटिंग मटेरियल पासून बनलेली फ्रेम. नाव ते इन्सुलेटिंग मटेरियल कोणतं असावं हे अकॉर्डिंग टू ऍप्लिकेशन चेंज होईल. आपल्या पॉइंट ऑफ व्ह्यूने एक इन्सुलेटिंग मटेरियल असावं सो दॅट प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल जे आहे यांच्यामध्ये कोणताही डायरेक्ट इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट होणार नाही. यासाठी आपण हा इन्सुलेटिंग मटेरियल्स या ठिकाणी यूज केलेला आहे. देन आपल्याकडे आहे इथे प्रायमरी कॉइल अँड सेकंडरी कॉइल आहे अशा पद्धतीने. आणि इथे जो प्रायमरीचा पार्ट आहे याला बोलणार आहोत आपण इनपुट, आणि जो आपला लोड रेझिस्टन्स किंवा आपला जो सेकंडरीचा पार्ट असणार आहे याला बोलणार आहोत आपण आउटपुट. आणि लक्षात ठेवायचं आहे की ह्या ट्रान्सफॉर्मर मधनं जी अमाऊंट ऑफ काइंड ऑफ इलेक्ट्रिसिटी जी पास होती आहे ही आहे इथे जसं शो आहे अल्टरनेटिंग करंट. सो जे आपण प्रिव्हियसली बोलत होतो की ट्रान्सफॉर्मर इज अ डिव्हाइस विच इज यूज टू कन्वर्ट लो करंट अँड हाय व्होल्टेज इंटू लो व्होल्टेज अँड हाय करंट, हे सर्व एसी फॉर्म बद्दल आपण डिस्कस करत आहोत. सो वी हॅव व्हॉट इज ट्रान्सफॉर्मर कम्प्लीट, व्हॉट इज प्रिन्सिपल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, म्युच्युअल इंडक्शन कम्प्लीट. कन्स्ट्रक्शन इथे कम्प्लीट झालं आहे. वन्स अगेन या कन्स्ट्रक्शन जे आहे याला तुमच्या लँग्वेजमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करता यायला हवं. पुन्हा एकदा आपण याचं एक्सप्लेनेशन स्टार्ट करू शकतो. आपला पहिला फेवरेट पॉइंट कन्सिडर पासून. कन्सिडर अ ट्रान्सफॉर्मर ऍज शोन इन द फिगर, एवढं सिम्पलेस्ट एक्सप्लेनेशन पॉसिबल आहे. फक्त त्यामध्ये ऍडिशनल पॉइंट्स तुम्हाला सांगता यायला हवे. लेट प्रायमरी सर्किट अँड सेकंडरी सर्किट, आणि वन्स अगेन एक इन्सुलेटिंग मटेरियल यूज झाला आहे, यामधनं एसी करंट पास होणार आहे. हे छोटे छोटेसे पॉइंट्स 3-4 स्टेटमेंट्स मध्ये 3-4 पॉइंट्स मध्ये तुम्ही तुमच्या लँग्वेज मध्ये लिहू शकता. आणि जर तुम्ही हे डेरिव्हेशन ऑलरेडी आता तुम्ही 12th स्टँडर्डच्या ज्या टाइम मध्ये आहात आणि आपली एक्झाम इमिजिएटली क्लोज आहेत एकदम, तर आतापर्यंत तुम्ही ह्या डायग्रामचे एक्सप्लेनेशन जे आहे हे तुमच्या लँग्वेज मध्ये कसे लिहायचे हे तुम्ही लर्न केलेले असते. सो आपण आणखी टाइम वेस्ट न करता स्टार्ट करूया.
आपला हा जो ट्रान्सफॉर्मर जो आहे याच्या वर्किंगच्या पार्टकडे. सो त्याचं वर्किंग जे आहे हे सुद्धा वन्स अगेन इझी आहे. आपण आतापर्यंतचा जो फॉर्मॅट यूज केला होता तोच फॉर्मॅट जो आहे आपण इथून पुढे कंटिन्यू करणार आहोत. सो आपला हा जो डायग्रामचा पार्ट जो आहे यामध्ये आपण प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल आहे हाच आपण पुढे कंटिन्यू करूया. सो आपल्याला ह्या सर्किटमध्ये हा जो प्रायमरी कॉइल जो आहे या प्रायमरी कॉइल मध्ये जसं आपल्याला दिसतंय इनपुटचा पार्ट आहे, तर त्यामध्ये करंटची व्हॅल्यू जी आहे ही चेंज होणार आहे. ज्यामुळे काय होईल की आपल्या प्रायमरी आणि सेकंडरी दोन्हीही कॉइलच्या भोवती प्रोड्यूस होणार आहे एक मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक फ्लक्स. ते आपण रिप्रेझेंट करूया फायने. रिमेंबर आपण वर्किंगचा पार्ट बघतो आहोत. सो काय आहे आपल्याकडे, लेट फाय इज द मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट टर्न. पर युनिट टर्न म्हणजे काय, तर आपल्याकडे हे ज्या प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल जे आहे यामध्ये हे नंबर ऑफ वाइंडिंग्स किती आहेत, किती नंबर ऑफ टर्न, किती नंबर ऑफ टाइम्स आपली वायर इथे वाउंड केली आहे तो असणार आहे आपला नंबर ऑफ टर्न्स. आणि फ्लक्स जो आहे आपण रिप्रेझेंट केला आहे, फ्लक्स इज द मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट टर्न. नाव आता आपण दोन्हीही कॉइल मध्ये इथे रिप्रेझेंट करणार आहोत की ही जी कॉइल जी आहे यामध्ये नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी किती आहे आणि नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी एक्झॅक्टली किती आहे याला आपण रिप्रेझेंट करूया. सो वी हॅव एनपी आहे आपल्याकडे इज द नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी आणि सिमिलरली आपल्याकडे आहे एनएस इज द नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी. नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी. आणि देन आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की आता आपली ही जी प्रायमरी कॉइल जी आहे ह्या प्रायमरी कॉइलचं स्वतःचं मॅग्नेटिक फ्लक्स किती प्रोड्यूस झाला आहे किंवा इथे प्रोड्यूस झालेलं मॅग्नेटिक फील्ड जे आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, हे आपल्या प्रायमरी कॉइल मध्ये किती आहे आणि सेकंडरी कॉइल मध्ये किती आहेत हे आपण बघूया. सो आपण आणखी पुढे हेच पॉइंट्स कंटिन्यू करूया. आपण घेऊया लेट्स से मॅग्नेटिक फ्लक्स इन द प्रायमरी अँड मॅग्नेटिक फ्लक्स इन द सेकंडरी. मग काय असेल आपल्याकडे, मॅग्नेटिक फ्लक्स इन द प्रायमरी इट इज द नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी टाइम्स द मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट टर्न. आणि मॅग्नेटिक फ्लक्स इन द सेकंडरी किती असेल, नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी टू द मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट टर्न. म्हणजे जितक्या नंबर ऑफ टर्न्स असतील प्रायमरी आणि सेकंडरी नुसार त्यानुसार त्या पर्टिक्युलर प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल मध्ये मॅग्नेटिक फ्लक्सच्या व्हॅल्यूज असतील. नाव ह्या व्हॅल्यूज ज्या आहे यापासून आपण आणखी एक एक स्टेप पुढे जाऊया आणि आपण कॅल्क्युलेट करूया ईएमएफ इन द प्रायमरी कॉइल किती असेल आणि ईएमएफ इन द सेकंडरी कॉइल जो असेल हा एक्झॅक्टली किती असेल. यासाठी आपण वन्स अगेन यूज करणार आहोत आपला फॅराडेचा सेकंड लॉ जो आपल्याला सांगतो ईएमएफ इज इक्वल्स टू निगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. इथे प्रायमरी आहे सो मी इथे सुद्धा प्रायमरी यूज करेल. पुन्हा एकदा निगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द सेकंडरी कॉइल. सो आता इथे प्रायमरी कॉइलचा फ्लक्स जो आहे याऐवजी मी ही व्हॅल्यू पुट करेल आणि फ्लक्स सेकंडरी साठी मी हा फॉर्म्युला जो आहे आपण पुट करूया. नाउ लेट्स सी वन्स अगेन आणखी एका स्टेप मध्ये आपलं डेरिवेशन जे आहे हे कसं सिम्प्लिफाय होणार आहे. सो पुन्हा एकदा इथे आपण लिहूया ईएमएफ इन द प्रायमरी, निगेटिव्ह साइन रिमेन्स ऍज इट इज. आता ह्या डेरिवेशन मधला हा जो नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी आणि सेकंडरी जे आहेत हेच कॉन्स्टंट आहेत त्यांना आपण बाहेर लिहूया. सो इथे असेल नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी and it is dt which is the rate of change of magnetic flux. पुन्हा एकदा EMF in the secondary, negative sign, number of turns in the secondary, it is a rate of change of magnetic flux. This is our equation number 1. This is our equation number 2. आणि आपला डेरिवेशन किंवा जसं आपण इथे इक्वेशन जे आहेत पाठीमागे क्वेश्चन मध्ये आहे derive an expression for EMF and current in terms of the turn ratio. सो आपण काय करतो आहोत इक्वेशन नंबर 1 and 2 च्या हेल्पने
हा ईएमएफ आणि हे जे टर्न जे आहे यांच्यामध्ये आपण इथे रिलेशन एस्टॅब्लिश करतोय. सो दिस इज द ईएमएफ अँड दिस इज द नंबर ऑफ टर्न्स. सो इक्वेशन नंबर 1 आणि 2 जो आहे यांचा आपण रेशो घेऊया. सो आपण इथे लिहूया इक्वेशन नंबर 1 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर 2. असं जर केलं तर काय होईल, आपला ईपी आणि ईएस जे असतील हे एका साइडला येतील. ईएमएफ इन प्रायमरी अपॉन ईएमएफ इन द सेकंडरी. काय होईल, इथे निगेटिव्ह साइन कॅन्सल होईल. डी5 बाय डीटी डी5 बाय डीटी कॅन्सल होईल. आपल्याला बाकी राहणार आहे एनपी अपॉन एनएस. एनपी अपॉन एनएस आणि इथे आपण रिलेशन एस्टॅब्लिश केलंय द ईएमएफ अँड द टर्न रेशोच्या लँग्वेज मध्ये. इथे हा एनपी अपॉन एनएस जो आहे जसं आपल्या क्वेश्चन मध्ये मेन्शन आहे इथे. व्हॉट इज द क्वेश्चन? डिराइव अन एक्सप्रेशन फॉर ईएमएफ इन टर्म्स ऑफ द टर्न रेशो. सो इथे हा जो एनपी अपॉन एनएस जो आहे हा जो रेशो आहे याला बोलणार आहोत आपण टर्न रेशो आणि ईपी अपॉन ईएस जो आहे हे आहे आपलं ईएमएफ मधलं रिलेशन. सो आपल्या डेरिवेशनचा हाफ पार्ट कंप्लीट झाला आहे इथे. टू डिराइव अन एक्सप्रेशन फॉर ईएमएफ इन टर्म्स ऑफ टर्न रेशो. बाकी राहिला आहे डिराइव अन एक्सप्रेशन फॉर ईएमएफ अँड करंट. सो आता आपल्याला करंट साठी सुद्धा रिलेशन जे आहे इन टर्म्स ऑफ टर्न रेशो याला आपण डिराइव्ह करणार आहोत. त्यासाठी आपण हा जो आपलं गिवन इक्वेशन जे आहे नाव याला बोलूयात आपण इक्वेशन नंबर 3. आता जेव्हा आपण हा वाला डेरिवेशनचा पार्ट बघत होतो आपल्या डायग्रामचा, हे सर्व डायग्राम जे आहे आपण कन्सिडर केलेले आहे आयडियल. नाव आयडियल म्हणजे काय, किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आपण मल्टिपल टाइम्स आयडियल प्रोसेसेस कन्सिडर करतो. आपल्या केमिस्ट्रीमध्ये आपण आयडियल गॅसेस कन्सिडर करत असतो. आपल्या फिजिक्स मध्ये आपण परफेक्टली बॉडीज कन्सिडर करत असतो. ह्या सर्वांचा मिनिंग काय आहे, आपण अज्युम करतो आहोत की ह्या पर्टिक्युलर प्रोसेसेस ज्या आहेत यामध्ये कुठेही एनर्जी लॉस होत नाहीये. मग सेम स्टोरी आपण जर इथे अप्लाय जर केली आणि आपण आपलं हे म्युच्युअल इंडक्टन्स किंवा आपली ही सर्किट डायग्राम जर आपण आयडियल आहे अशी जर कन्सिडर जर केली तर त्याचा मिनिंग काय होतो आहे, फॉर आयडियल कंडिशन किंवा आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर असं बोललो तरीही चालेल. काय असणार आहे इथे, आपल्याकडे असणार आहे इनपुट पॉवर इज इक्वल्स टू आउटपुट पॉवर. जसं प्रिव्हियस डेरिवेशन्स मध्ये प्रिव्हियस लेक्चर मध्ये मी सांगितलं होतं की पॉवर जो आहे याचा पर्टिक्युलर ब्रांच टू ब्रांच जो आहे याचा मिनिंग चेंज होतो. आपल्या मेकॅनिक्स मध्ये पॉवर साठी मल्टिपल फॉर्म्युलेज आहेत. वन ऑफ द फॉर्म्युला इज फोर्स इंटू वेलॉसिटी. बट आता आपण इलेक्ट्रॉनिक्स बघतो आहोत आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पॉवरचा फॉर्म्युला आहे ईएमएफ इंटू करंट. नाव तो मला जर इनपुट साठी हवा असेल, प्रायमरी साठी हवा असेल तर मी ईपी इंटू आयपी बोलणार आहे आणि आउटपुट साठी पुन्हा एकदा ईएमएफ अँड द करंट. बट आता हे आउटपुट साठी आहे तर मी इथे बोलणार आहे सेकंडरी अँड द सेकंडरी. इथे हे इम्पॉर्टंट नाहीये की तुम्ही हा करंट जे आहे हे कॅपिटल मध्ये लिहिताय की स्मॉल मध्ये लिहिताय. तुम्ही करंट आणि ईएमएफ हे इक्वेशन इम्पॉर्टंट आहे. सो जर आपण आता पुन्हा एकदा प्रिव्हियस डेरिवेशन कडे जर आलो तर इथे टर्म जे आहे इट इज ईपी अपॉन ईएस आहे. मग आपण काय करूया, या इक्वेशन वरनं पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करूया हा ईपी अपॉन ईएस जो असेल यासाठी काय इक्वेशन डिराइव्ह व्हायला हवं. सो ह्या स्टेप मधनं आपण ईएस जो आहे याला आपण इकडे ट्रान्सफर केला आहे आणि हा आय एस जो आहे याला ऑलरेडी राईट हँड साइडला ऍज इट इज पुट केलंय. सो हा आयपी जर इकडे शिफ्ट जर झाला तर आपल्याला असं नवीन एक इक्वेशन भेटेल. याला आपण बोलूया लेट्स से इक्वेशन नंबर 4. सो आता आपल्याकडे ईपी अपॉन ईएस साठी एक इक्वेशन आहे आय एस अपॉन आयपी आणि आपल्याकडे आणखी एक इक्वेशन आहे ईपी अपॉन ईएस साठी एनपी अपॉन एनएस. मग ह्या दोन्ही इक्वेशन नंबर 3 आणि या इक्वेशन नंबर 4 ला जर कंबाईन जर केला, आपण इथे असं बोलूया कंपेअरिंग इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4 वी हॅव ऍज इट इज ईपी अपॉन ईएस इज इक्वल्स टू आय एस अपॉन आयपी इज इक्वल्स टू, हे इक्वेशन ऍज इट इज लिहिलं. नाव एक स्टेप पाठीमागे येऊयात आपण आणि आपलं डेरिवेशन लिहूया ईपी एनपी अपॉन एनएस. सो आपलं इक्वेशन आहे इथे एनपी
अपॉन NS, आणि हे असणार आहे आपलं ट्रान्सफॉर्मर साठीचं सर्वात इम्पॉर्टंट इक्वेशन जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे. आणि हे इक्वेशन डिराईव्ह करण्यासाठी रिमेंबर आपण आयडियल कंडिशन यूज केली आहे, दॅट इज इनपुट पॉवर इज इक्वल्स टू आउटपुट पॉवर. न्यूमरिकल सॉल्व करताना जर आपल्याला असं पर्टिक्युलरली मेन्शन जर असेल की आयडियल कंडिशन्स आहेत तरच आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो. जर त्यांनी असं पर्टिक्युलरली मेन्शन जर केलं असेल की इनपुट आणि आउटपुट पॉवर मध्ये एवढ्या पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट जर झालं तर पुन्हा एकदा हा फॉर्म्युला आपल्याला नव्याने सिम्प्लिफाय करावा लागेल. बट दॅट इज फॉर द न्यूमरिकल्स. आपल्या डेरिवेशनच्या पार्ट मध्ये आपला हा फायनल फॉर्म्युला जो असेल हा या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. आता हा फॉर्म्युला जो आहे याला लक्षात ठेवण्यासाठी आपल्याकडे एक शॉर्टकट ट्रिक आहे. बेसिकली एक स्टेटमेंट बनवला आहे आपण, त्या स्टेटमेंट वरनं आपल्याला हा फॉर्म्युला जो आहे हा डिराईव्ह करता यायला हवा. ते स्टेटमेंट असं आहे, रिमेंबर आपल्याकडे ह्या ज्या टर्म आहेत ह्याच टर्मच्या हेल्पने आपण एक स्टेटमेंट डिराईव्ह केलेलं आहे. ते स्टेटमेंट असं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सो वी हॅव एव्हरी प्रॉब्लेम इज नॉट प्रॉब्लेम. सिंपल आहे स्टेटमेंट. डे टू डे लाईफ मध्येही आपण अप्लाय करू शकतो की प्रत्येक प्रॉब्लेम जो आहे हा ऍक्च्युअली प्रॉब्लेमच नाहीये, तो फक्त आपण मनामध्ये बनवलेल्या गोष्टी आहे की चला फिजिक्स खूप अवघड आहे. ऍक्च्युली तो नाहीये, आपल्या मनामधला ग्रह आहे तो की फिजिक्स खूप अवघड आहे. आणि तुम्ही जर 2 वर्ष जर व्यवस्थित स्टडी केला असता तर वन्स अगेन ती केस नसते सर्वांसाठी. सो स्टेटमेंट असं आहे, एव्हरी प्रॉब्लेम इज नॉट अ प्रॉब्लेम. आणि ह्या स्टेटमेंटच्या हेल्पने आपण हे डेरिवेशन जे हा जो फॉर्म्युला आहे याला एक्झॅक्टली लक्षात ठेवणार आहोत. बिकॉज इथे ह्या 6 टर्म्स आहेत, कोण न्यूमरेटरला कोण डिनॉमिनेटरला एक्झॅक्टली कसं लक्षात ठेवायचं हे स्टेटमेंट तर कंपल्सरी सर्वांच्या लक्षात राहील. सो याने आपला फॉर्म्युला कसा म्हणतो इथे बघा. सो इथे एव्हरीचा ई जो आहे याला मी लिहिला ऍज इट इज, प्रॉब्लेमचा पी जो आहे तो लिहिला ऍज इट इज, आणि आपली पहिली टर्म बनली ईएमएफ इन द प्रायमरी. नाव हा ई आणि पी एवढी तर आपली 2 वर्ड यूज झाले. पुढे आहे इज, याला मी ऍज इट इज लिहिला. इज जो आहे तो बनला आपला करंट इन द सेकंडरी कॉइल. ज्याच्या पुढे इजही कंप्लीट झाला. पुढे आहे नॉट, त्याचा यूज केला मी एन, आणि पुन्हा एकदा प्रॉब्लेमचा यूज केला मी पी, आणि आपल्याकडे ही लाईन जी आहे न्यूमरेटरची कंप्लीट झाली ईपी, आय एस अँड एनपी. आता इथून पुढचा फॉर्म्युला जो आहे एक्स्ट्रीमली इझी आहे. आता जर इथे ईपी जर असेल विदाउट एनी डाऊट याला डिवाइडला असणार आहे ईएमएफ इन द सेकंडरी. इथे जर आय एस जर असेल इथे कंपल्सरी असणार आहे आयपी, आणि इथे जर एनपी जर असेल तर इथे कंपल्सरी असणार आहे एनएस. आणि हा आपला फॉर्म्युला जो आहे इथे वन्स अगेन आपण लक्षात ठेवू शकतो बाय सिम्पली हे स्टेटमेंट लक्षात ठेवून, विच इज एव्हरी प्रॉब्लेम इज नॉट अ प्रॉब्लेम. आणि अशा वेने आपलं हे डेरिवेशन जे आहे ट्रान्सफॉर्मर साठी या ठिकाणी कंप्लीट होतो. याचा ऍडिशनल पार्ट मध्ये वन्स अगेन आपला हा जो ट्रान्सफॉर्मर जो आहे याचे 2 टाईप आहेत, स्टेप अप आणि स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ते एक्झॅक्टली काय आहेत, ज्यामध्ये करंट आणि ईएमएफच्या व्हॅल्यूज मध्ये कसा चेंज होणार आहे, आणि इटसेल्फ प्रायमरी आणि सेकंडरी ट्रान्सफॉर्मर कशाला बोललं जातं हे आपण आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया. बट always remember the statement, every problem is not the problem, not even in physics, not even in any subject, not even in day to day life मध्ये. सो आपलं इक्वेशन जे आहे ते आपण इक्वेशन पुन्हा एकदा इथे लिहूया आपल्या स्टेटमेंटच्या हेल्पने, आणि देन ट्रान्सफॉर्मरचे 2 टाईप करूया. सो आपलं स्टेटमेंट असं आहे, एव्हरी प्रॉब्लेम इज नॉट अ प्रॉब्लेम. सो इफ इट इज ईपी इट इज ईएस, इफ इट इज आय एस नाव इट इज आयपी, आणि जर एनपी जर असेल तर इथे बनणार आहे एनएस. सो वी हॅव एव्हरी प्रॉब्लेम इज नॉट अ प्रॉब्लेम. ना आपण बघणार आहोत ट्रान्सफॉर्मरचे 2 टाईप. त्यापैकी एक टाईप आहे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, आणि दुसरा टाईप जो असणार आहे इट इज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. यांचा डायग्राम वगैरे आपल्याला एक्झाम मध्ये एक्सपेक्टेड नाहीये, बट स्टील आपण ट्राय करूया की हा स्टेप अप म्हणजे एक्झॅक्टली कसा ट्रान्सफॉर्मर असू शकतो. सो आपण कन्सिडर करूया इथे हा जो पार्ट जो आहे आपल्याला माहिती आहे या साइडला आहे नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी, आणि नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी जे आहे हे आपण अशा ड्रॉ जर केलं.
इथे क्लिअरली विजिबल आहे आपल्या डायग्राम वरनं की नंबर ऑफ टर्न्स आणि नंबर ऑफ सेकंडरी टर्न्स, प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये कोण ग्रेटर आहे? नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी. सेकंडरी जर मोठा जर असेल तर आपण स्टेप अप केलेला आहे. इनपुट कमी आहे, आउटपुट जास्त आहे, सो इट इज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर बनलेला आहे. आता ह्या एनपी आणि एनएस च्या रिलेशन वरनं आयपी आयएस आणि ईपीईएस मध्ये रिलेशन कसं एस्टॅब्लिश होईल हे बघूया. यासाठी यूज करणार आहोत आपण बेसिक मॅथमॅटिक्स. बेसिक मॅथमॅटिक्स आपल्याला सांगतो जर इक्वल टूचं साइन आहे आणि हे जर रेशोच्या लँग्वेज मध्ये जर असतील तर ह्या केसमध्ये, ह्या डेरिव्हेशन मध्ये कोणताही एक न्यूमरेटर जर मोठा असेल, रिमेनिंग दोन न्यूमरेटर मोठे असायला हवे. कोणताही एक डिनॉमिनेटर जर मोठा असेल, रिमेनिंग दोन डिनॉमिनेटर वन्स अगेन ग्रेटर असायला हवे. सो आपल्याला इथे विजिबल आहे की ह्या टर्न रेशो पैकी हा जो सेकंडरी जो आहे याची व्हॅल्यू ग्रेटर आहे. म्हणजेच इथे आयपी जो असणार आहे याची व्हॅल्यू ग्रेटर असणार आहे आणि इथे ईएस जो असणार आहे हा ग्रेटर असणार आहे. सो आपल्याला यांच्यामध्ये हे रिलेशन एस्टॅब्लिश होईल. सो रिमेंबर आपण ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन कशी बनवली होती? ट्रान्सफॉर्मर इज अन इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच कन्वर्ट्स. आता जर आपला ईएमएफ इन द प्रायमरी जर ग्रेटर जर होता तर आपल्याकडे आहे हाय करंट आणि जर ईएमएफ इन द प्रायमरी जो आहे हा पुढे जाऊन कमी होणार आहे तर आपल्याकडे आहे लो व्होल्टेज किंवा ईएमएफ. आणि याचं कन्वर्जन कशामध्ये केलं आहे आपण एव्हरीवन? इथे जो हाय करंट जो होता याचं कन्वर्जन कमी करंट मध्ये केलं आहे आपण, विच इज अ लो करंट. आणि जो व्होल्टेज जो आहे, सेकंडरी व्होल्टेज जो आहे तो आपण इन्क्रीज केलाय. सो आपण इथे बोलणार आहोत हाय व्होल्टेज. सो रिमेंबर सर्वात आधी आपण ट्रान्सफॉर्मरच्या डेफिनेशन पासून स्टार्ट केला होता. इट इज अन इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच कन्वर्ट्स हाय करंट अँड लो व्होल्टेज इनटू low current and high voltage, and this is our step up transformer ज्यामध्ये आपण number of turns in the secondary आणि EMF in the secondary increase केला. बट आपल्याला पॉवर कॉन्स्टंट ठेवण्यासाठी करंट इन द सेकंडरी जो आहे याची व्हॅल्यू कमी करावी लागली आणि प्रायमरी करंट जो आहे याचीच व्हॅल्यू इथे ग्रेटर राहिली आहे. नाउ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कसा असेल? प्रत्येक पार्ट ना पार्ट एक्झॅक्टली अपोजिट असेल. सो आपण जर हे नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी असे शो करूयात इथे. सो दिस इज नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी आणि आपल्याला स्टेप डाऊन होण्यासाठी नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी जे आहे, जसं सर्वांना विजिबल आहे, हा सेकंडरीचा पार्ट जो आहे हा छोटा झालाय. सो आता प्रायमरी मोठा होता, सेकंडरी छोटा आहे, तर हा झालेला आहे स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. आणि इथे जर आपण पुन्हा एकदा हेच रिलेशन जर यूज जर केलं की यामध्ये आता इथे आपल्याला क्लिअरली विजिबल आहे की नंबर ऑफ टर्न्स इन द प्रायमरी हा ग्रेटर आहे देन द नंबर ऑफ टर्न्स इन द सेकंडरी. सो आपल्या ह्या रेशो मध्ये आपल्याला असं दिसतंय की आता हा जो न्यूमरेटर जो आहे याची व्हॅल्यू ग्रेटर आहे. मग हा न्यूमरेटर जर ग्रेटर असेल तर आय एस जो आहे याची व्हॅल्यू ग्रेटर असायला हवी देन द आय पी डिनॉमिनेटर पेक्षा. आणि न्यूमरेटर ग्रेटर आहे तर इथे ईपी ग्रेटर असणार आहे. सो इथे आहे EP is greater than the ES आणि ही असेल आपली स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरची डेफिनेशन. यामध्ये काय होणार आहे? लेट्स सी. ट्रान्सफॉर्मर इज अन इलेक्ट्रिकल डिव्हाइस विच नाव कन्वर्ट्स लो करंट अँड हाय व्होल्टेज इनटू हाय करंट अँड लो व्होल्टेज. सो दिस इज स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. सो आय होप सर्वांना इव्हन हा ट्रान्सफॉर्मर जो आहे याचं सुद्धा डेरिव्हेशन जे आहे हे सर्वांना समजलेलं असेल. रिमेंबर आजचा आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा थर्ड पार्ट जो होता यामध्ये मेन 3 डेरिव्हेशन होते आपल्याला. सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्शन अँड द ट्रान्सफॉर्मर. हे सर्व बेस्ड होतं ऑन द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन अँड द फॅराडेज लॉ. या व्यतिरिक्त आपण ऍडिशनल कन्सेप्ट नव्हती यूज केली. सो आपल्याकडे हा जो सेल्फ इंडक्टन्स जो होता यासाठी असा क्वेश्चन पॉसिबल आहे. ही सिम्पलेस्ट डायग्राम आणि हे छोटासा पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे. करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होईल ज्यामुळे ईएमएफ प्रोड्यूस होईल आणि आपल्याला
इक्वेशन नंबर 1 मध्ये ह्या दोघांमध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करायचं, इक्वेशन नंबर 2 मध्ये ह्या दोघांमध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करायचं, आणि इक्वेशन नंबर 3 मध्ये हा करंट आणि हा ईएमएफ यांच्यामध्ये रिलेशन एस्टॅब्लिश केला आपण, आणि आपल्याला रिलेशन आलं होतं इथे E इज इक्वल्स टू L di/dt. देन ह्या L साठी आपण फॉर्म्युला SI युनिट किंवा हेनरी आणि डेफिनेशन आपण डिराइव्ह केलेली. सेम पॅटर्न आपण फॉलो केला आपला नेक्स्ट डेरिव्हेशन विच इज द म्युच्युअल इंडक्टन्स साठी. इथे मी तुम्हाला पूर्ण पॉइंट्स लिहिले आहे, एक्झॅक्टली ह्या डायग्रामचं एक्सप्लेनेशन कसं लिहायचं आहे, आणि हे सर्वात सिम्पलेस्ट वे आहे. तुम्ही कोणत्याही तुमच्या टीचरच्या नोट्स असतील, एखादं पब्लिकेशन असेल, आपलं टेक्स्टबुक असेल, यापेक्षा आणखी इझिएस्ट एक्सप्लेनेशन कुठेही पॉसिबल नाही. मिनिमम वर्ड मध्ये मॅक्झिमम इफेक्टिव्ह आपण स्टेटमेंट्स बनवलेले आहेत. कोणतंही ऍडिशनल इन्फॉर्मेशन इथे यूज केलेले नाहीये. फक्त जी डायग्राम आपल्याला दिसते आहे त्याच डायग्रामचं एक्सप्लेनेशन आपण सिंपल वर्ड्स मध्ये लिहिलेलं आहे, आणि यामध्ये आपले बेसिक कंपोनेंट्स पण सर्व कव्हर होत आहे. प्रायमरी सर्किट, सेकंडरी सर्किट, गॅलॅनोमीटर झाला, रिओस्टॅट, बॅटरी, स्विच, सर्व वर्ड्स आलेले आहे. रिओस्टॅट, बॅटरी, स्विच आला आहे, प्रायमरी सर्किट आहे, सेकंडरी सर्किट आहे, गॅलॅनोमीटर आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल कंपोनेंट जो आहे आपण कव्हर केलेला आहे, आणि सिंपल स्टेप्स मध्ये पुन्हा एकदा आपण डेरिव्हेशन बघितलं. जो आपला पॅटर्न होता, करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डमुळे ईएमएफ, आणि पुन्हा एकदा ईएमएफ कडून आपण रिटर्न आलो आपल्या करंट कडे. सो करंटमुळे मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्डमुळे ईएमएफ, आणि पुन्हा एकदा ईएमएफ आणि करंट यांच्यामधलं रिलेशन. पुन्हा एकदा इथे कोइफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्शन. इथे आपण लर्न केलं की कोणत्याही फॉर्म्युलावरनं डेफिनेशन कशी बनवायची असते. डेफिनेशन बनवत असताना हा जो मॅथमॅटिक्स मधला इज इक्वल्स टू आहे, याला फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये आपण इज डिफाईन ॲज असं बोललो. हा जो डिव्हिजन जो आहे मॅथमॅटिक्स मध्ये याला आपण रेशो असं बोललो. इथे हा जो डेरिव्हेटिव्ह जो होता डिनॉमिनेटरचा dt आहे, याला आपण इथे रेट ऑफ बोललो होतो. हा d जो आहे दॅट इज द चेंज ऑफ, I जो आहे दॅट इज करंट, P जो आहे इन द प्रायमरी. आणि अशा सिम्पलेस्ट वे मध्ये आपण मल्टिपल डेफिनेशन ज्या आहेत ह्या बनवू शकतो. पुन्हा एकदा लास्ट वाल्या डेरिव्हेशन मध्ये आपण बघितलं व्हॉट इज द ट्रान्सफॉर्मर. यावरती हे 2, 3 किंवा 1 मार्कासाठी क्वेश्चन्स पॉसिबल आहेत. प्रिन्सिपल इथे तुम्ही सिम्पली एवढं बोलले द ट्रान्सफॉर्मर इज बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन तरीही चालेल. फक्त प्रिन्सिपल नाव टाकून असं EMI फक्त एवढं नका लिहू, त्याला व्यवस्थित वर्ड मध्ये लिहा. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण सांगितलं होतं की एक इन्सुलेटिंग मटेरियल आहे, प्रायमरी आणि सेकंडरी कॉइल. प्रायमरी इज इनपुट, सेकंडरी इज आउटपुट अँड एव्हरीथिंग. त्यानंतर आपण या सिम्पलेस्ट स्टेप मध्ये EMF इन प्रायमरी आणि सेकंडरीचा टर्न रेशो बरोबर रिलेशन एस्टॅब्लिश केलं. त्यानंतर आपण आयडियल केसेस कन्सिडर करून पुन्हा एकदा EMF आणि करंट मध्ये रिलेशन एस्टॅब्लिश करून सर्वांना कंबाईनली लिहिलं. आणि याला लक्षात ठेवण्यासाठी आपण एक स्टेटमेंट लक्षात ठेवलं, एव्हरी प्रॉब्लेम इज नॉट अ प्रॉब्लेम. आणि देन फायनली आपला जो ट्रान्सफॉर्मर जो आहे याचे आपण 2 टाइप्स बघितलेले, स्टेप अप आणि स्टेप डाऊन. यामध्ये एक्झॅक्टली कोण अप किंवा इन्क्रीज होतोय आणि कोण डाऊन किंवा डिक्रीज होतोय, आणि याचा आपली जी इनिशियल डेफिनेशन पासून स्टार्ट केलं होतं त्याचा कसा एकमेकांशी रिलेशन लागतो, हा सर्व पॉइंट जो आहे इथे कम्प्लीट होतात. आय होप सर्वजणांना आजचा पार्ट व्यवस्थित समजला असेल. स्टील काही डाऊट्स असतील तर काइंडली आमच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कमेंट करून आम्हाला तुमचा व्हॅल्युएबल फीडबॅक किंवा तुमचे डाऊट क्वेश्चन्स विचारू शकता. सर्वांना रेस्ट ऑफ द ज्या एक्झाम येत आहे त्यासाठी आमचे कमिंग लेक्चर्स येतीलच, बट जे फक्त व्हिजिटिंग स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी सर्व एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक. आय होप तुम्ही सर्व एक्झाम्स व्यवस्थित पास व्हाल चांगल्या मार्क्सने. आणि एक स्टेटमेंट नेहमी लक्षात ठेवायचं आहे, दॅट एव्हरी प्रॉब्लेम इज नेव्हर अ प्रॉब्लेम ऑर नॉट अ प्रॉब्लेम. थँक्यू.